आने वाला प्रभु यीशु मसीह के पवित्र नाम में बहुत लोगों को लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। तो अनुग्रह है कि प्रभु ने और भी एक नया दिन हमारे आयु में जोड़ दिया आणि देवाची कृपा आहे की अजून एक नवीन दिवस प्रभूने आपल्या आयुष्यामध्ये जोडून दिला। प्रभु पवित्र उपस्थिति में प्रभु ने हमको लेकर आया। आणि प्रभूने त्याच्या पवित्र उपस्थितीमध्ये आपल्याला घेऊन आला। प्रभु का वचन से सीखने के लिए प्रभु ने अवसर दिया आणि प्रभूच्या वचनाच्या द्वारे शिकण्याकरता प्रभूने आपल्याला संधी दिली। कितना अच्छा है, प्रभु किती चांगला आहे, थककर जानो को कितना बड़ा है। आणि चाकून अनुभव घ्या प्रभू किती चांगला आहे। बहुत लोग प्रभु को जैसे जानना चाहिए थककर नहीं जाते, आणि पुष्कळ लोक प्रभूला जसं जाणायला पाहिजे तसं चाकून अनुभव घेत नाही। हमें प्रभु को जानना है तो थककर जाना, आणि आपण जर प्रभूला जाणायचं तर त्याचा चाकून अनुभव घ्यायचा आहे। एक बार यीशु मसीह के पास चेले लोग आकर एक सवाल किया। आणि एकदा प्रभू येशू ख्रिस्ताकडे शिष्यांनी येऊन एक प्रश्न केला। उनका सवाल एक अजीब का सवाल है आणि एक अद्भुत असा त्यांचा प्रश्न होता। मत्ती 18 अध्याय का 1 से 4 तक वचन। आणि मग ते त्याचं 18 अध्याय 1 ते 4 वचन। यीशु के पास आकर पूछने लगे, स्वर्ग के राज्य में बड़ा कौन है? देखा, ये बड़ापन का दिल बहुत लोगों में रहता। आणि मोठेकीचं जे मन आहे ते पुष्कळ लोकांमध्ये राहतं। अभी वो बोलता है कि स्वर्ग राज्य में बड़ा, आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठा कोण? अभी उनको प्रभु का शिक्षण से मालूम हो गया स्वर्ग राज्य आने वाला है। आणि प्रभूच्या शिक्षणाच्या द्वारे त्यांना समजलं की स्वर्गाचं राज्य येणार आहे। वो राज्य में बड़ा कौन? आणि त्या राज्यामध्ये मोठा कोण राहील? एक्चुअली ये हमारा जानना बहुत अच्छी बात है आणि हे जाणणं चांगलं आहे। लेकिन पहले स्वर्गराज में बड़ा कौन है जाने से पहले स्वर्गराज में कौन जाएगा ये जानना चाहिए। आणि स्वर्ग राज्यामध्ये मोठा कोण आहे हे जाणण्याच्या अगोदर स्वर्गाच्या राज्यामध्ये कोण जाईल हे जाणणं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे। आपको स्वर्गराज का ज्ञान है पर आप स्वर्गराज में नहीं जाएगा तो फिर बड़ा कौन है जानने से क्या फायदा। आणि मग तुम्हाला स्वर्ग राज्याचं ज्ञान आहे आणि तिथं मोठा कोण आहे हे तुम्हाला ज्ञान आहे पण तुम्ही स्वर्ग राज्यामध्ये गेलेच नाही तर मग काय उपयोग? बड़ा ध्यान देकर सुनना आणि खूप लक्ष देऊन ऐका। अभी चेले लोग पूछता है कि प्रभु स्वर्गराज में बड़ा कौन? आणि शिष्य लोक विचारतात स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रभूजी मोठा कोण राहील? लेकिन प्रभु पहले उसको बोलता है कि स्वर्गराज में कौन जाएगा। आणि प्रभू अगोदर त्यांना हे सांगत आहे की स्वर्गाच्या राज्यामध्ये कोण जाईल? स्वर्गराज में सब नहीं जाएगा। आणि प्रेरणो स्वर्गाच्या राज्यामध्ये सगळेच नाही जाणार। स्वर्गराज में प्रवेश करने के लिए एक क्लियर नियम है। आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्याकरता एक स्पष्ट असा नियम आहे। प्रभु में आने के बाद में मैं प्रभु में आ गया तो मैं स्वर्गराज में मिलेगा कोई जरूरी नहीं। आणि मी प्रभू मध्ये आल्यानंतर मी स्वर्गाच्या राज्यामध्ये भेटेल काही गरजेचं नाहीये। बहुत बड़ी बात है आणि खूप मोठी गोष्ट आहे। स्वर्गराज में मिलने वाला अभी आपको तो मालूम है कि मानव जो परमेश्वर के राज्य में है वो परमेश्वर का राज्य का सब लोग स्वर्गराज में नहीं आएगा। आणि जे परमेश्वराच्या राज्यामध्ये आहे त्या परमेश्वराच्या राज्यामधले सगळेच लोक स्वर्गाच्या राज्यामध्ये नाही येणार। आपको मालूम है? तुम्हाला माहित आहे ना? उद्धार पाए हुए लोग परमेश्वर के राज्य में आ गए आणि ज्यांचं कारण झालं ते सगळे परमेश्वराच्या राज्यामध्ये आले। दुनिया का बात नहीं आणि ही जगाची गोष्ट नाही। जो लोग नया जन्म पाया वो परमेश्वर के राज्य में आया आणि ज्याचा नवा जन्म झाला ते परमेश्वराच्या राज्यामध्ये आले। और जो परमेश्वर के राज्य में आए वो सब लोग स्वर्ग राज्य में नहीं आएगा। आणि परमेश्वराच्या राज्यामध्ये आलेले सगळेच लोक स्वर्गाच्या राज्यामध्ये नाही जाणार। कोण आएगा? मग कोण येणार? विजयी लोग। आणि जे विजयी लोक आहेत ते विजयी लोग। आणि विजयी लोक कैसे विजयी होना है? आणि कसं विजयी व्हायचंय? ये तो हमें शिक्षण पाना जरूरी बात है। आणि हे तर शिक्षण प्राप्त करणं गरजेचं आहे। आप प्रभु के उपस्थिति में आया बहुत अच्छी बात है लेकिन आपने क्या शिक्षण पाया? आणि प्रेरणा तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये आले खूप चांगली गोष्ट आहे पण काय शिक्षण प्राप्त केलं? बहुत प्रार्थना के साथ रहना ये मैं आपको जो बता रहा हूँ बहुत गहरी बात है और आत्मा आपको नहीं प्रकाशित करेगा तो आपको समझेगा। आणि तुम्ही खूप लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला जे मी सांगत आहे ते खूप गहन गोष्ट आहे। आत्म्याने जर तुम्हाला प्रकाशित करून दिलं नाही तर मग तुम्हाला काही समजणार नाही। इधर बैठा हुआ लोग कितना भाग्यवान लोग हैं। आणि या ठिकाणी बसलेले लोक किती भाग्यवान लोक आहेत। क्योंकि अगर आपको हिंदी नहीं समझता है तो मैं प्रभुदास मराठी में भी बोल देता हूँ। आणि मग जर तुम्हाला हिंदी नाही समजत तर प्रभुचा दास मराठी पण बोलतो। और जो दोनों भाषा समझने के लिए 2 बार सुनने के लिए मौका मिलता। आणि मग ज्याला दोन्ही भाषा समजतात त्याला 2 वेळा ऐकायला संधी मिळते। आश्चर्य की नहीं? आशीर्वाद आहे का नाही? डबल आशीर्वाद आणि डबल आशीर्वाद आहे। नासिक मंडली कितना धनी लोग हैं। आणि नाशिकची मंडळी किती धन्य लोक आहेत। दोनों भाषा जानने वालों के लिए भयंकर लाभ है। आणि दोन्ही भाषा जाणणाऱ्या लोकांकरता खूप जास्त फायदा आहे। क्योंकि एक बार प्रभु के दास ने बोला अगर वो नहीं
नहीं समझा तो दोबारा प्रभु का दास बोलता है कि तुम ये भाषा भी समझो। आणि मग एकदा प्रभूच्या दासाने एक गोष्ट बोलल्यानंतर तुम्हाला जर नाही समजली तर मग पुन्हा प्रभूचा दास सांगतो तुम्ही या भाषेमध्ये समजून घ्या। कितना श्रेष्ठ बात, किती श्रेष्ठ गोष्ट आहे। अभी मारा उनका उत्तर में यीशु मसीह ने क्या कहा उसका आगे पढ़ना। आणि त्याच्या उत्तरामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलं त्याच्या पुढे वाचा। इस पर उसने एक बालक को पास बुलाकर उनके बीच में खड़ा किया और कहा, मैं तुमसे सच कहता हूँ कि जब तक तुम न फिरो और बालक के समान न बनो तुम स्वर्ग के राज्य में प्रवेश करने नहीं पाओगे। देखा, पहली बात प्रवेश करना है तो क्या होना पड़ेगा? स्वर्गाच्या राज्यामध्ये जर आपल्याला प्रवेश करायचं तर काय पाहिजे? क्या चाहिए? ये बालक के समान बनना। आणि तो बालकाप्रमाणे आपल्याला व्हायचंय। ऐसा तुम मूड कर प्रयोग थोड़ा ध्यान से पढ़ना। आप लोग सब लोग बाइबल है ना, खोल कर देखना, वापस पढ़िए उसको, वो वचन को। और कहा, मैं तुमसे सच कहता हूँ, मैं तुमसे सच, अभी मैं तुमसे कहता हूँ, इतना भी नहीं बोला, सच कहता हूँ। इसका मतलब सीरियस बात है। आणि प्रभू येशू ख्रिस्ताने असं नाही म्हटलं की मी तुम्हाला सांगतो, तर या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त सांगतो की मी तुम्हाला खचित सांगतो, म्हणजे याचा अर्थ काय? खूप गंभीर गोष्ट आहे। इसको आप हल्का नहीं समझना आणि याला तुम्ही साधारण समजू नका। अभी इधर ही बैठा हुआ जो उधार पाया, अगर नहीं पाया तो भी आप लोग बहुत ध्यान से ये वचनों को समझना। आणि या ठिकाणी बसलेल्यापैकी तुमचं तारण झालेलं असू द्या किंवा नसू द्या, तुम्ही खूप लक्ष देऊन हे ऐका। क्या बोलते हैं? काय म्हटलंय? मैं तुमसे सच कहता हूँ आणि मी तुम्हाला खचित सांगतो कि जब तक तुम न फिरो तुम ना फिरो और बालक के समान न बनो। अभी कौन है तुम? बड़ा है। आणि आता तुम्ही मोठे आहात। अभी तुझे क्या करना है? आणि आता तुला काय करायचंय? तुझे मूडना है आणि तुला वळायचंय, छोटा बनना। आणि तुला लहान व्हायचंय। अगर तुम इस बालक की नाइंद छोटा नहीं बनता तो स्वर्ग राज्य में प्रवेश ही नहीं कर सकता। आणि या बालकाप्रमाणे जर तू स्वतः लहान नाही झाला तर तू स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेशच नाही करू शकणार। जो स्वर्ग राज्य में मिलना चाहता है, आणि ज्याला कोणाला स्वर्गाच्या राज्यामध्ये भेटण्याची इच्छा आहे, अरे बात उसको एकदम छोटा बनना। आणि पहिली गोष्ट त्याला एकदम लहान व्हायचंय। प्रभु में आने के बाद में वास्तव में छोटा बनते जा रहा है। आणि तुम्ही प्रभू मध्ये आल्यानंतर स्वतःला लहान लहान करत आहात। आप मला ये छोटा बनने का अर्थ आपको ये स्वर्ग का ज्ञान मिलेगा तब। आणि स्वतःला लहान करणं हे म्हणजे काय की तुम्हाला ज्या वेळेला हे स्वर्गाचं ज्ञान मिळेल तेव्हा। मला आपको मालूम है दुनिया का ज्ञान लोगों को घमंडी बनाता, आणि जगाचं ज्ञान जे आहे ते लोकांना गर्विष्ठ बनवतं, और जो प्रभु का ज्ञान आपको छोटा या नम्र बनाता। आणि प्रभूचं ज्ञान जे आहे ते तुम्हाला लहान बनवतं। बहुत बड़ी बात, खूप मोठी गोष्ट आहे। यही वचन को अगर आप बुद्धि में समझेगा तो आप घमंडी बनेगा, आणि हेच वचन तुम्हाला बुद्धीच्या द्वारे समजलं तर तुम्ही गर्विष्ठ व्हाल, और आत्मा में समझेगा तो आप छोटा बनते जाएगा। आणि आत्मेमध्ये समजलं तर तुम्ही लहान बालकाप्रमाणे होत जाल। अभी आप सोचो, आप अपना आत्मीय लेवल, अभी हम किसी को भी न्याय नहीं करना, खुद के जीवन को या वचन के सामने परखो। आणि तुम्ही कोणाचा न्याय करू नका, या वचनाच्या समोर तुम्ही स्वतःला ठेवून स्वतःला पारखा। मैं सही में मला छोटा बनते जा रहा है या ज्यादा घमंडी बनते जा रहा है? आणि मी खरोखर लहान होत चाललोय का मी अधिक जास्त गर्विष्ठ होत चाललोय? प्रभु के वचन का सही शिक्षण अगर आत्मा में पाएगा तो आप छोटा बनते जाएगा। आणि प्रभूच्या वचनाचं खरं शिक्षण तुम्ही जर आत्म्याच्या द्वारे प्राप्त केलं तर तुम्ही स्वतःला लहान करत जाल। क्योंकि माना याकोब उसका 3रा अध्याय का 13 वचन में याकोब क्या बोलता? याकोब त्याचा 3रा अध्याय त्याच्या 13 वचनामध्ये याकोब काय म्हणतो? अपने ज्ञानवान और समझदार कौन है जो ऐसा हो वह अपने कामों को अच्छे चाल चलन से उस नम्रता सहित प्रकट करे जो ज्ञान से उत्पन्न होती है। देखा, मतलब स्वर्गीय ज्ञान वास्तव में आपको प्राप्त हो रहा है तो आप अपना हरेक चाल चलन में नम्रता प्रकट करेगा। मतलब उसका हरेक आचरण में लोग भी समझेगा ये व्यक्ति, ये भाई, ये बहन कितना नम्र है। आणि स्वर्गाचं ज्ञान तुम्हाला जर प्रकट होईल तर मग त्यावेळेला तुम्ही स्वतःला नम्र करत जाल, आणि मग लोक सुद्धा म्हणतील की हा मनुष्य किती नम्र आहे। नम्र है क्या? नम्र आहे का? हमारे में नम्रता है क्या? आपल्यामध्ये नम्रपणा आहे का? हमें पारखना पड़ेगा, आपण पारखायचंय है ना। मैं पहले दिनों से और भी नम्र बनते जा रहा है क्या? आणि पहिल्या दिवसापेक्षा जास्त मी स्वतःला नम्र करत आहे का? उसका 17 वचन भी पढ़ना है, 3 का 17। 3रा अध्याय 17 वचन ही वाचा। और जो ज्ञान ऊपर से आता है वह पहले तो पवित्र होता है, फिर
मिलनसार, हाँ। कोमल हाँ। और मृदु भाव हाँ। और दया और अच्छे फलों से लदा हुआ हाँ। और पक्षपात और कपट रहित होता है। देखा, ओह, ये स्वर्गीय ज्ञान आने के बाद में अरे बात उनका बातों में, बातचीतों में, व्यवहारों में प्रियो पूर्ण रूप में वो नम्रता प्रकट होगा। आणि स्वर्गीय ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याच्या बोलण्यामध्ये, कामामध्ये, सर्व गोष्टीमध्ये त्याची नम्रपणा प्रकट होईल। एक एक शब्द में इतना गहरा अर्थ है, एक एक शब्दामध्ये किती गहन अर्थ आहे। जो व्यक्ति अभी आपको मालूम है, मतलब प्रभु को जब पौलुस को जब स्वर्गीय ज्ञान मिला, आणि पौलाला ज्या वेळेला स्वर्गीय ज्ञान मिळालं, वो कौन था? तो कोण होता? स्वर्गीय आदमी था, आणि तो खूप गर्विष्ठ होता, क्योंकि मेरा मेरे जैसा कोई नहीं, ये उसका भावना था। आणि माझ्यासारखा दुसरा कोणी नाही अशी त्याची विचारधारणा होती। लेकिन जब वो प्रभु से भेंट हुआ, आणि ज्या वेळेला तो प्रभूशी भेट झाली स्वर्गीय ज्ञान प्राप्त करने लगा, आणि स्वर्गाचं ज्ञान तो प्राप्त करू लागला, उसका अवस्था क्या हो गया? त्याची अवस्था काय झाली? वो नम्र बनने लगा। तो नम्र होऊ लागला। वो प्रभु की चुने हुए एक प्रेषित है, आणि देवाचा निवडलेला तो एक प्रेषित आहे, एकदम एकदम ऊंचा लेवल का प्रेषित है, आणि एकदम उंच पातळीचा असा तो प्रेषित आहे। लेकिन वो अपने आप को क्या बोलता? आणि तो आपल्या स्वतःला काय म्हणतो? अभी आपको मालूम है उसका ओरिजिनल अवस्था दूसरे कोरिन्थियों 12:11 में बोलता है, आणि दुसरी करंदीकराचं पत्र त्याचा 12 अध्याय आणि त्याच्या 11 वचनामध्ये त्याची खरी अवस्था आपल्याला पाहायला मैं मिळते। मूर्ख तो बना, हाँ। परंतु तुम ही ने मुझे यह करने के लिए विवश किया। हाँ। तुम्हें तो मेरी प्रशंसा करनी चाहिए थी, हाँ। क्योंकि यद्यपि मैं कुछ भी नहीं, हाँ। तो भी उन बड़े से बड़े प्रेरितों से किसी बात में कम नहीं हूँ। देखा, बड़े से बड़े प्रेरितों में भी मैं किसी बात में कम नहीं, बोला तो मैं उनसे बढ़ करूं। आणि मोठ्यातल्या मोठ्या प्रेषितांपैकीही मी कुठल्या गोष्टीत कमी नाही, म्हणजे काय की मी त्यांच्यापेक्षा वरचढ आहे। बोलने का अर्थ, परंतु ऐसा रियली होने पर भी आणि असं वास्तविक असताना सुद्धा उसका भावना क्या था? आणि त्याची कल्पना, त्याचे विचार काय होते? वो रियली वो मतलब उन प्रेरितों से भी बढ़कर के बाकी प्रभु का जो वहां पर जिंदे बाकी 11 प्रेरितों से बढ़कर के प्रेरित पौलुस है, आणि त्या ठिकाणी जिवंत असणारे जे 11 प्रेषित आहेत त्याच्याही पेक्षा मोठा हा प्रेषित पौल आहे। लेकिन पण उसका अपना अनुभव क्या है? आणि त्याचा स्वतःचा अनुभव काय आहे? वो 12 कोरिन्थी 15 अध्याय का 9 वचन, पहिले करंदीकराचं पत्र 15 अध्याय त्याचं 9 वचन। क्योंकि मैं प्रेरितों में सबसे छोटा हूँ, देखा है? वरन प्रेरित कहलाने के योग्य भी नहीं। देखा, वो उसका नम्रता देखो, आणि त्याचा नम्रपणा बघा। वो बोलता है कि मैं प्रेरितों में सबसे छोटा। आणि त्या ठिकाणी तो म्हणतो की प्रेषितांमध्ये मी सर्वात लहान आहे। है, मैं सबसे छोटा, मैं प्रेरित करने के लिए योग्य नहीं, लेकिन प्रभु अभी मुझे प्रेरित बनाया तो मैं प्रेरित है, लेकिन मैं सबसे छोटा है। आणि मी प्रेषित म्हणण्याकरता सुद्धा योग्य नाहीये, मी प्रेषितांमध्ये सगळ्यात छोटा आहे। देखो, मानव स्वर्गीय ज्ञान और उसको क्या बनाया? आणि स्वर्गीय ज्ञान जे आहे ते पौलाला काय बनवलं? नम्र बनाया। नम्र बनवलं। इवन पवित्र लोगों के बीच में रहने के टाइम पर उसकी भावना क्या था? आणि पवित्र लोकांमध्ये राहत असताना त्याची भावना काय होती? एफेसियों 3 अध्याय का 8 वचन, इफिसकराचं पत्र 3 अध्याय त्याचं 8 वचन। मुझ पर जो सब पवित्र लोगों में से हाँ। छोटे से भी छोटा हूँ। देखा, पवित्र लोगों के बीच में रहने के टाइम पर और उसका भावना, अरे मैं इन लोगों में सबसे छोटा हूँ। आणि पवित्र लोकांमध्ये राहत असताना प्रेषित पौलाची भावना की या लोकांमध्ये मी सर्वात लहान आहे। आपको ऐसा लगता है? तुम्हाला असं वाटतं का? आपको क्या लगता? तुम्हाला काय वाटतं? मैं पुराना विश्वासी है, आणि मी जुना विश्वासू आहे, मेरे को बहुत कुछ आता है, मला खूप काही येतं, ऐसे सोचता है ना? असा विचार करताना देखो, प्रभु का स्वर्गीय ज्ञान मिलने के बाद में हमको ऐसा लगता है कि ये जो कल परसों आया उससे भी मैं छोटा हूँ। आणि मग स्वर्गीय ज्ञान आपल्याला प्राप्त झाल्यानंतर मग आपल्याला असं वाटतं काल परवा जो आलेला आहे त्याच्याही पेक्षा मी लहान आहे। ये जो छोटा है करके भावना नहीं रहेगा तो आप प्रभु का हाथ में इस्तेमाल नहीं हो सकता। आणि लहान असण्याची भावना जोपर्यंत तुमच्या मनामध्ये येणार नाही तोपर्यंत प्रभूच्या हातामध्ये तुम्ही उपयोगात येणार नाही। स्वर्गीय ज्ञान एक व्यक्ति को, एक प्रभु का जन को नम्र बनाता है, आणि स्वर्गीय ज्ञान जे आहे ते एका पवित्र व्यक्तीला नम्र बनवतं। तभी नम्र लोगों को ही प्रभु अपनी महिमा के लिए इस्तेमाल करेगा। आणि नम्र लोकांना प्रभू आपल्या उपयोगामध्ये आणेल। अभी आपको मालूम है, हमारे यीशु मसीह के जैसा कोई नम्र है ही नहीं, आणि आपल्याला ठाऊक आहे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे नम्र कोणी नाही, है ना? तो यीशु मसीह ने खुद बोला, मैं नम्र और दीन हूँ। आणि प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः म्हटलं मी नम्र आणि दीन आहे। हमें से कितने लोग बोलेगा मैं नम्र हूँ? आपल्यापैकी किती लोक असं म्हणतील मी नम्र आहे? बोल पाएंगे? असं बोलू शकतील का?
दिल से बोल पाएंगे? आणि संपूर्ण हृदयाने बोलू शकतील का? ऐसे तो नहीं है कोई किसी को देख लिया तो ऐसा युक्त करके, ये सब नाटक है प्रियो, ये अभिनय है, छोड़ दो। आणि असं नाही की समोरून कोणी आल्यानंतर एकदम असं हात जोडून मान खाली घालून राहतील, हे सर्व नाटक आहे प्रियो, हे सर्व सोडून द्या। हमारे जीवन में हम नम्रता का अभिनय करने के लिए प्रभु ने नहीं बुलाया, अब रियली नम्र बनने के लिए बुलाया। आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये नम्रपणाचा अभिनय करण्याकरता प्रभूने नाही बोलवलं, तर आपल्याला खरोखर नम्र होण्याकरता बोलवलं। मैं आज नम्र है क्या? आणि आज मी नम्र आहे का, ये बात तो हमें पाएगा। आणि या गोष्टीला आपण पाकायचंय। नम्र लोगों को दूसरे की सेवा करने के लिए भी उत्साह है। आणि जे नम्र लोक आहेत त्यांना इतर लोकांची सेवा करण्याकरताही उत्साह राहतो। अब ये मानो दूसरे कोरिन्थी 4:5 में पौलुस अपना अनुभव से क्या बोलता? आणि दुसरे कोरिन्थीकराचं पत्र 4:5 प्रेषित पौल आपल्या अनुभवाने काय म्हणतो? कि हम अपने को नहीं परंतु मसीह यीशु को प्रचार करते कि वह प्रभु है, वो प्रभु है, और अपने विषय में यह कहते हैं, अपने विषय में ये कहता है कि हम यीशु के कारण तुम्हारे गुलाम हैं। हाँ यो अब्बा, कौन बोल रहा है? आणि कोण म्हणत आहे? महान श्रेष्ठ प्रभु का डायरेक्ट बुला करके नियुक्त किया हुआ महान प्रभु का दास पौलुस बोलता है, पवित्र लोगों मैं तुम्हारा भी गुलाम है। आणि एकदम महान श्रेष्ठ प्रभूचा दास, ज्याला प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः बोलून निवडून वेगळं केलं, असा तो महान दास प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणत आहे की प्रभू येशू ख्रिस्तासाठी मी तुमचाही गुलाम आहे। इतना महान बात है, आणि किती महान गोष्ट आहे। उसको इतना नम्र कौन बनाया? आणि त्याला एवढं नम्र कुणी बनवलं? ये स्वर्ग ज्ञान, आणि हे स्वर्गाचं ज्ञान, स्वर्ग का ज्ञान। स्वर्गाचं ज्ञान। एक व्यक्ति में प्रभु का ज्ञान काम करता है कि नहीं, वो बात को हमें जानना है। आणि एका व्यक्तीमध्ये प्रभूचं ज्ञान कार्य करतं का नाही, या गोष्टीला आपण जाणायचंय। अभी प्रभु यहाँ पर बोलता है, आणि या ठिकाणी प्रभू म्हणत आहे तुझे ऐसा छोटा बनना है जैसे एक बच्चे की नहीं, आणि तुला असं लहान बनायचं, एक लहान बालकाप्रमाणे लहान व्हायचंय। बच्चा हमेशा अपने आप को छोटा समझता आणि मूल जे आहे ते नेहमी स्वतःला छोटं समजतं, है ना, उनका दिल में कोई कपड़दार नहीं रहता। आणि त्यांच्या मनामध्ये कुठल्या प्रकारचा कपटपणा नसतो। आप बच्चे को एक चिमटी दिया, आणि लहान मुलाला एक चिमटी दिली, उसको रोएगा आणि तो रडेल, लेकिन थोड़ी देर बाद में आणि थोड्या वेळानंतर तो भी हंसेगा। आणि मग त्याला जर आपण पाहून हसलो तर तो पण आपल्याला पाहून हसेल। बोलेगा तो मेरे को थोड़ी देर पहले चिमटी दिया था, मेरा दुश्मन, ऐसा सोचता है क्या? आणि मग तो आपल्या मनामध्ये असा विचार करतो का थोड्या वेळापूर्वी तू मला चिमटा दिला, मग मी आता तुझ्याशी बोलणार नाही, तू माझा शत्रू आहे। बच्चा नहीं बोलता। आणि मुलं नाही बोलत, आप बच्चे को कितना भी मारो, आणि मुलाला कितीही मारा, थोड़ी देर के बाद में थोड्या वेळानंतर हेलो तुरंत हाथ से मिल जाएगा। आणि मग थोड्या वेळानंतर जर तुम्ही त्याच्याशी पाहून हसले, त्याच्याशी खेळले, तर तो पण तुमच्याकडे बघून हसेल आणि तुमच्या सोबत खेळेल। तू मुझको मारा था ऐसा भावना नहीं रखता हो, आणि तुम्हाला मारलं होतं हे विचार त्याच्या डोक्यामध्ये राहत नाही, आप हंसेगा तो वो भी हंसेगा, आणि तुम्ही हसले तर तो पण हसेल, और आप उसको देख करके रोएगा तो वो भी आपके साथ रोएगा। आणि तुम्ही त्याला पाहून रडले तर तोही तुम्हाला पाहून रडेल। आपने देखा होगा ना बच्चे लोग ऐसे करता है ना, आणि तुम्ही बघितलं असेल ना, मुलं असं करतात ना। प्रभु बोलता है प्रभू असं म्हणतो, तू जब तक ऐसा नहीं बनता, आणि जोपर्यंत तुम्ही असे नाही होत, स्वर्ग राज्य में प्रवेश नहीं करेगा। आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये तुम्ही प्रवेश नाही करू शकणार। अनमोल बात है। किती अनमोल गोष्ट आहे। अभी उसका 4 बजे पढ़, त्याचं 4 वचन वाचा, मत्ती 18:4। मत्ती 18:4 हाँ। जो कोई अपने आप को इस बादल के समान छोटा करेगा, हाँ। वह स्वर्ग के राज्य में बड़ा होगा। देखा, तो मतलब क्या है कि हमें उस बच्चे की नाइंद अपने आप को छोटा करने वाला, अपने आप को हमेशा छोटा समझने वाला, वे लोग स्वर्ग राज्य में बड़ा कहलाएगा। आणि त्या लहान मुलाप्रमाणे आपल्या स्वतःला लहान करणारा मनुष्य जो आहे तो स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठा म्हटला जाईल। ये हमारी एक खास बात है, आणि ही एक विशेष अशी गोष्ट आहे। हम लोग गुलाट पाया हुए लोग, उदार पाए हुए लोग, हमें स्वर्ग राज्य में मिलने के लिए एक सच्चा दर्शन चाहिए। आणि आपण स्वर्गाच्या राज्याकरता पाचारण प्राप्त केलेले लोकांना आपल्याला स्वर्गाच्या राज्याचं एक विशेष असं दर्शन राहिला पाहिजे। मिलेगा क्या? ते भेटेल का? आत्मा में क्या गवाही है? आणि आत्म्यामध्ये काय साक्ष आहे? स्वर्ग राज्य में प्रवेश होना और स्वर्ग राज्य में बड़ा बनना, ये लक्ष्य उदार पाए हुए हर एक लोगों में होना चाहिए करके नासिक मंडली के बारे में मेरा इच्छा है।
आणि स्वर्ग राज्यामध्ये आपण प्रवेश करणं आणि स्वर्ग राज्यामध्ये आपण मोठं होणं हे नाशिक मंडळीच्या प्रत्येक सदस्याचं त्याने राहिला पाहिजे असं नाशिकच्या मंडळी संबंधाने माझी इच्छा आहे. मुझे मालूम है मैं किन लोगों से बोल रहा हूँ. आणि मला माहिती मी कोणत्या लोकांशी बोलत आहे. जो उदार पा करके आज परमेश्वर के राज्य में रहने वाले लोगों से मैं बोल रहा हूँ. आणि ज्यांचं तारण झालं आणि आज जे परमेश्वराच्या राज्यामध्ये राहत आहे अशा लोकांशी मी बोलत आहे. उनका राज्य में होने वाला सब लोग स्वर्ग राज्य में नहीं मिलेगा प्रिय. आणि परमेश्वराच्या राज्यामध्ये जे आहे ते सगळेच लोक स्वर्गाच्या राज्यामध्ये भेटणार नाही. आपको समझ में आ रहा है? तुमच्या लक्षात येत आहे ना? अभी तक जो सुनाया हुआ वचन याद है ना? आणि आतापर्यंत जे वचन सांगितलं ते आठवतंय ना? है ना? बरं आज आप परमेश्वर के राज्य में है क्या? आणि तुम्ही परमेश्वराच्या राज्यामध्ये आहात का? अभी क्योंकि अगर सचमुच में आपका उद्धार नहीं हुआ, अगर आपका नया जन्म नहीं हुआ, आप परमेश्वर के राज्य में नहीं. आणि खरोखर तुमचं तारण झालेलं जर नाहीये तर तुम्ही परमेश्वराच्या राज्यामध्ये नाही. देखो ये नापदंड ये वचन है. आणि मग या सर्व गोष्टीची मोजमाप करण्याचं मापनदंड देवाचं वचन आहे. ये वचन ही ये सारे बात हमको क्लियर करके बताता है. आणि हे वचनच आहे की आपल्याला सर्व गोष्टी स्पष्ट करून सांगतं. है ना? हमारा आप डॉक्टर के पास जाएगा तो एक डंडा अंदर डाल देता है, बोले गाँव तुमको बुखार बहुत ज्यादा है, नहीं तो इतनी पे जाकर के भी बोलता है मतलब बुखार बहुत है. आणि मग डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर काय करतो, थर्मोस्टॅट आपल्या तोंडामध्ये किंवा बगलेमध्ये टाकतं आणि ते चेक केल्यानंतर म्हणतो की तुम्हाला ताप आहे. नहीं मेरे को कोई ताप नहीं, ये आप झूठ बोल रहा है, ऐसा बोलने से चलेगा क्या? आणि मग तुम्ही म्हणाल की नाही मला ताप नाहीये, तुम्ही खोटं बोलता असं बोलून चालेल का? नहीं नो पीछे नो बोल रहा है मेरा बच्चा. आणि मग तो थर्मोस्टॅट सांगतो की तुम्हाला ताप आहे. ये वचन जो कहता है वो सत्य कहता है. प्रियांनो, देवाचं वचन जे सांगतं ते सत्य सांगतं. अच्छा मैं आपको पूछूं, आणि मी तुम्हाला सांगू, आपका उद्धार हुआ है ना? तुमचं तारण झालंय ना? उद्धार हुआ हुआ लोग शैतान के राज्य में है, परमेश्वर के राज्य में है. आणि तारण झालेले लोक सैतानाच्या राज्यामध्ये आहे तर परमेश्वराच्या राज्यामध्ये आहे. परमेश्वराच्या राज्यामध्ये. नो डाउट. तो परमेश्वर के राज्य का अनुभव क्या? आणि परमेश्वराच्या राज्याचा अनुभव काय? हाँ, रोमियो 14 अध्याय का 17 वचन. रोम 14 अध्याय त्याचं 17 वचन. ध्यान से पढ़ना, ध्यान से पढ़ना. हाँ. आणि लक्ष देऊन वाचा. हाँ. क्योंकि परमेश्वर का राज्य खाना पीना नहीं. हाँ, आपने कल भी बिरयानी खाया होगा, आप परमेश्वर के राज्य में करके मत सोच रहा. आणि तुम्ही कालही बिर्याणी खाल्ली असेल म्हणून तुम्ही परमेश्वराच्या राज्यात आहे असा विचार नका करू. डेली मनपसंद का खाना खाता है तो मैं प्रभु के राज्य में करके मत सोच रहा. आणि दररोज एकदम आवडीचं जेवण करता म्हणून तुम्ही परमेश्वराच्या राज्यामध्ये असा विचार नका करू. परमेश्वर के राज्य खाना पीना ही नहीं. आणि परमेश्वराचं राज्य खाणं पिणंच नाहीये. फिर क्या भूखा रहना? आणि मग काय उपाशी राहणं आहे का? अभी पढ़ो. परंतु हाँ. घर और मेल मिलाप हाँ. और वो आनंद है हाँ. जो पवित्र आत्मा से होता है. हाँ, देखा देखा, वो आनंद जो पवित्र आत्मा से होता है. आणि जो पवित्र आत्म्याच्या द्वारे होणारा आनंद. हो, चेहरा देखो एक दूसरे का. आणि एकमेकाचा चेहरा पहा. कैसा है? आनंद है, आनंद आहे. हाँ. देखो कई लोग अभी उनको आनंद बना रहा है. आणि काही लोक काय आहे की आता त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बनवत आहे. ऐसा बनाने वाला आनंद नहीं है प्रिय. आणि असं बनवणारा आनंद नाहीये प्रियांनो. ओरिजिनल आनंद, खरा आनंद, आत्मा में आनंद, आत्म्यामध्ये आनंद, न बुझने वाला आनंद, आणि न भिजणारा आनंद, अतुल्य आनंद. अतुल्य असा आनंद. दुनिया के लोगों को अन्न और दाखमधु की बढ़ोतरी से होने वाला आनंद से बढ़कर आनंद. आणि जगाच्या लोकांना अन्न आणि द्राक्षरस यांची वाढ झाल्यानंतर होणारा जो आनंद आहे त्याच्याही पेक्षा मोठा आनंद. तो आज ना कई लोगों के चेहरे में आनंद, आज पुष्कळ लोकांच्या चेहऱ्यामध्ये आनंद नाही. वे नहीं मालूम का नाही माहिती का? क्योंकि उनका दिल में नफरत कड़वाहट है. कारण त्यांच्या मनामध्ये द्वेष आहे, कटुपणा आहे. जो व्यक्ति के दिल में नफरत, कड़वाहट, बैर, ईर्ष्या ऐसा कोई भी बात रहेगा वो व्यक्ति आनंदित नहीं रह सकता. आणि ज्या व्यक्तीच्या मनामध्ये द्वेष, ईर्ष्या, कटुपणा हे जे काय राहील त्याच्या मनामध्ये आनंद राहणार नाही. अगर मालूम है, अगर आपका दिल किसी से मिलता नहीं, आपको किसी ने मानो आपका निंदा किया, आपका बुराई बोला, वो व्यक्ति को आप देखते ही और तुरंत दिल में है उसके प्रति नफरत आएगा.
और मुसीबत इसको क्यों देखेगा, मैं उधर देख रहा है। उनके तरफ चेहरे पर चेहरा मिलता है क्या? प्रियो, आप कभी भी आनंदित नहीं रह पाएगा। आणि प्रियांनो, एखादा व्यक्ती ज्याने तुमच्या विरोधामध्ये काहीतरी बोलले, तुम्हाला दोषारोप लावलेले, तर मग त्या व्यक्ती संबंधाने तुमच्या हृदयामध्ये आनंद येणार नाही। तो समोरून आल्यानंतर आपण विचार करू, अरे हा कस काय समोरून आला, याला मी बघणारच नाही, म्हणून दुसरीकडे बघत ते चालतात। आणि मग असं जर असेल तर मग तुमच्या मनामध्ये आनंद राहील का? आज बहुत लोग प्रभु के राज्य में हैं। आज पुष्कळ लोक प्रभूच्या राज्यामध्ये आहेत, और राज्य का पूरा अनुभव में नहीं, आणि त्या राज्याच्या पूर्ण अनुभवामध्ये नाहीये, या एक विजय जीवन नहीं बिता रहे, आणि एक विजयी जीवन ते जगत नाहीये। ऐसा अवस्था में मर गया तो स्वर्ग राज्य में मिलेगा? आणि अशा अवस्थेमध्ये जर मेले तर मग ते स्वर्गाच्या राज्यामध्ये भेटतील का? नहीं मिलेगा, नाही भेटणार। अभी उसका एक खास बात मैं आपको बताने जा रहा हूँ। आणि त्याची एक विशेष गोष्ट मी तुम्हाला सांगायला जात आहे। एक बार पत्रोस आकर के फिर चेलों को हमेशा डाउट ही रहता, आणि शिष्यांना नेहमी शंकाच राहते, और प्रभु को आकर के पूछा, आणि त्याने येऊन प्रभूला विचारलं, प्रभु अगर कोई मेरे साथ गलती करेगा तो मैं 7 बार माफ करना काफी है ना? आणि जर प्रभू माझ्या कोणी अपराध केला तर त्याला 7 वेळा क्षमा करणं पुरेसा आहे ना? क्यों ऐसा पूछा? आणि असं का विचारलं? क्योंकि प्रभु ने एक बार बोला था, कारण प्रभूने एकदा म्हटलं होतं, वो बात पत्रोस को याद है, आणि ती गोष्ट पेत्राला आठवते। मतलब मैक्सिमम क्षमा करना पड़ेगा तो 7 बार, आणि जास्तीत जास्त जर कोणाला क्षमा करायची तर 7 वेळा, क्योंकि प्रभु ने बोला। कारण प्रभूने म्हटलं। का बोला? कुठे म्हटलं? लूका 17 अध्याय का 4 वचन। लूक 17 अध्याय त्याचं 4 वचन। यदि दिन भर में हाँ। वो 7 बार तेरा अपराध करे हाँ। और 7 बार तेरे पास आकर कहे हाँ। मैं पछताता हूँ, हाँ। तो उसे क्षमा कर। हाँ, देखा, अभी प्रभु ने ये बात बताया था, वो बात पत्रोस ऐसा बातों पर बहुत होशियार है, कभी भूलता नहीं। आणि पेत्रा अशा गोष्टीमध्ये खूप हुशार आहे, तो कधी विसरत नाही। वो बोला, प्रभु मतलब अगर कोई गलती करेगा तो 7 बार क्षमा करेगा, इस पर 8वां बार में कुछ कर सकता है। प्रभु के अंदर अभी भी वो गुस्सा और हमारा नफरत वो त्याग नहीं सकता, तो 7 बार क्षमा कर देते हैं, फिर तो 8वां नंबर मिल गया तो। आणि पेत्र म्हणतो, जर माझ्या विरोधामध्ये कोणी अपराध केला तर 7 वेळा मी त्याला क्षमा करेल। याचा अर्थ काय की पेत्राच्या मनामध्ये अजूनही राग आहे, घृणा आहे, मत्सर आहे, म्हणून तो म्हणतो की जर 8व्यांदा त्याने अपराध केला तर मग मी त्याला सोडणार नाही। तो आपका दिल में क्या क्या है ना, वो बात को भी जानने वाला प्रभु आज बात कर रहा है। आणि तुमच्या मनामध्ये काय काय आहे ना, हे जाणणारा प्रभू आजही तुमच्याशी बोलत आहे। अभी मानव पत्रोस बोल रहा है, वही मत्ती 18 अध्याय का उसका 21 वचन में, मग ते त्याचं 18 अध्याय त्याच्या 21 वचनामध्ये, और पतरस ने पास आकर उससे कहा, हे प्रभु, यदि मेरा भाई अपराध करता रहे तो मैं कितनी बार उसे क्षमा करूं? क्या 7 बार तक? देखा आपने बोला था 7 बार, 7 बार तक, इसका मतलब वो सीमा तोड़ दिया तो फिर अगले में क्या करना चाहिए? आणि मग 7 वेळा जर त्याने माझा अपराध केला आणि 8व्यांदा जर केला तर मग मी 8व्यांदा काय करायला पाहिजे त्याच्यासोबत? आपका डाउट क्लियर हो जाएगा, आणि तुमची शंका ती एकदम क्लियर होऊन जाईल। प्रभु ने उत्तर क्या दिया? प्रभूने उत्तर काय दिलं? उसने उससे कहा, मैं तुझसे यह नहीं कहता कि 7 बार तक, वरन 7 बार के 70 गुने तक। केवळ कितना हो गया? याचा अर्थ किती झाला? 490 आणि 490 वेळा। 7 × 70 कितना हो गया? 7 गुणिले 70 किती झालं? 490। 490 गणना में आप लोग तेज है ना, आणि गणित तुम्हाला चांगलं येतं ना? क्योंकि अब ये गणित करके हार गया। आणि गणित करून आपण हरलो। क्या समझे? काय समजलं? क्योंकि अब उसके बाद में सीमा तोड़ने की इंतजार में, आणि 490 झाल्यानंतरही तुम्हाला मग भांडण करायला तुम्ही तयार आहे, इसलिए अब काउंट करना अच्छा सीखा है। आणि म्हणूनच तुम्ही ते मोजायला बरोबर शिकले। वो पत्रोस भी वो होशियार था, वो मछली पकड़ने वाला था, काउंट कम आता था, लेकिन उसने पक्का 7 पकड़ कर चला था। आणि पेत्र सुद्धा मासे धरणारे होता, आणि त्याला मोजमाप संख्या मोजण्याकरता तो एकदम ढल होता, पण तरी तो त्या ठिकाणी तशा प्रकारे राहिला। एक बात आपको नहीं पता, एक गोष्ट मी तुम्हाला सांगू, हमारा दिल का अवस्था जानने वाला प्रभु हमसे बहुत साफ साफ बात करता आणि आपल्या हृदयाची अवस्था जाणणारा प्रभू आपल्याशी एकदम स्पष्ट बोलतो। यदि हमें स्वर्ग राज्य में मिलना है, आणि जर आपल्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये भेटायचंय तर हमें क्या करना? आपल्याला काय करायचं? वहां पर प्रभु ने एक दृष्टांत बताया, आणि त्या ठिकाणी प्रभूने एक दृष्टांत सांगितला। वो दृष्टांत भी अगर आप सही रीति में समझेगा तो एक्चुअली ये सब बात
बताने के लिए जाएगा तो कितना घंटा लगेगा मुझे भी समझ में नहीं आता। आणि या सर्व गोष्टी सविस्तररित्या सांगायचं झालं तर किती तास लागतील मला पण नाही माहिती। मैं उसको व्याख्या करने नहीं जाऊंगा, लेकिन आप थोड़ा हमें पढ़िए उसको। आणि मी ते व्याख्या करायला जात नाही, पण तुम्ही एकदा वाचून घ्या। इसलिए स्वर्ग का राज्य उस राजा के समान है जिसने अपने दासों से लेखा लेना चाहा। जब वह लेखा लेने लगा तो एक जन उसके सामने लाया गया जो 10,000 तोड़े का कर्जदार था। देखिए 10,000 तोड़े, 10,000 तोड़े बोलेगा तो कम से कम आप समझ लो 10 करोड़ रुपया। आणि 10,000 तोडे म्हटलं म्हणजे तुम्ही समजून घ्या 10 करोड रुपये। आपको समझने के लिए बोल रहा हूँ, तुम्हाला समजण्याकरता म्हणतो, उससे भी ज्यादा है, त्याच्यापेक्षाही ते जास्त आहे। अब इतना काउंट करके चलो आणि एवढंच तुम्ही लक्षात ठेवून चाला। आगे। जबकि चुकाने को उसके पास कुछ न था तो उसके स्वामी ने कहा यह और इसकी पत्नी और बाल बच्चे और जो कुछ इसका है सब बेचा जाए और कर्ज चुका दिया जाए। समझ क्या है कि वो इतना भारी माना करता था, जबकि माना सामान्य से बड़ी कर। आणि ते कर्ज जे होतं ते खूप खूप मोठ्या संख्येमध्ये होतं, साधारण रीतीने कोणी चुकू शकत नाही। और उसको आगे बंदी करने से नहीं होता, आणि मग त्याने एकट्याने करून काय होणार नाही। उसका पत्नी बेचा सबको बंदी करने पर भी पूरा नहीं पड़ता। आणि त्याची बायको त्याचे मुलं या सगळ्यांना तुरुंगात टाकलं तरी ते चुकल्या जाऊ शकत नव्हतं, उतना भयंकर, एवढं भयंकर होतं। अभी आगे। इस पर उस दास ने गिरकर प्रणाम किया और कहा हे स्वामी धीरज धर, मैं सब कुछ भर दूंगा। तब उस दास के स्वामी ने तरस खाकर उसे छोड़ दिया और उसका कर्ज भी क्षमा कर दिया। परंतु जब वह दास बाहर निकला तो उसके संगी दासों में से एक उसको मिला जो उसके 100 दिनार का कर्जदार था। देखा 100 दिनार बोलेगा तो 1000 रुपये, आणि 100 दिनार म्हटलं म्हणजे 1000 रुपये। सिर्फ 100 दिनार आणि फक्त 100 दिनार 1000 रुपये। 1000 रुपये। इसने क्या किया? उसने उसे पकड़कर उसका गला घोटा और कहा जो कुछ तुझ पर कर्ज है भर दे। इस पर उसका संगी दास गिरकर उससे विनती करने लगा धीरज धर, मैं सब भर दूंगा। उसने न माना परंतु जाकर उसे बंदीगृह में डाल दिया। देखा अभी थोड़ी देर पहले इसको दया मिला था आणि थोड्या वेळापूर्वी याला क्षमा मिळाली होती, कर्ज माफी झाली होती, और वो भूल गया। आणि तो ते विसरला। वो कर्जदार दास ने भी इसने जैसे उसकी स्वामी से माना करना के लिए मांगा, वैसे उसने भी इससे करने के लिए मांगा। आणि ज्याप्रमाणे या दासाने त्याच्या स्वामीकडे दया याचना केली, त्याचप्रमाणे त्याचा जो संगी दास आहे त्याने सुद्धा याच्याकडे दया याचना केली, लेकिन उसने दया नहीं किया आणि त्याने त्याच्यावर दया केली नाही। अभी आगे। उसे बंदीगृह में डाल दिया कि जब तक कर्ज न भर दे तब तक वही रहे। उसके संगी दास यह जो हुआ था देखकर बहुत उदास हुए और जाकर अपने स्वामी को पूरा हाल बता दिया। तब उसके स्वामी ने उसको बुलवाकर उससे कहा हे दुष्ट दास। देखा अभी वाले बहुत प्यार से विदा हुआ था, पर अभी वो दास को मिलते ही स्वामी अभी क्या बोलता है? हे दुष्ट दास। ये दुष्ट दास, दुष्ट दास, ये दुष्ट इतना भी नहीं खत्म किया, दुष्ट दास मतलब प्रभु उस दिन भी विश्वासियों में बहुत लोगों को बोलने वाला है ये दुष्ट दास। आणि मग तो आल्यानंतर मग त्याला म्हटलं अरे हे दुष्ट दासा, प्रभू सुद्धा आपल्याला भेटल्यानंतर तेवढ्यातच संपवणार नाहीये, तर आपल्याला तो म्हणेल हे दुष्ट दासा। किसको बोलेगा? कोणाला म्हणेल? आगे बढ़िए। तूने जो मुझसे विनती की तो मैंने तेरा वह पूरा कर्ज क्षमा कर दिया। इसलिए जैसे मैंने तुझ पर दया की, देखा मैंने तुझ पर दया की, वैसे ही क्या तुझे भी अपने संगी दास पर दया करनी नहीं चाहिए था? दया नहीं करना चाहिए था। आणि ज्याप्रमाणे मी तुला दया केली तसंच तू आपल्या सोबतच्या दासावर दया नव्हती करायला पाहिजे का? दया करना, दया करा, यो दूसरे पर दया करना, आणि त्यानं दुसऱ्यांवर दया करा, दूसरे के ऊपर अपना मन कठोर नहीं करना, आणि दुसऱ्यांवर आपलं मन कठीण करू नका। अगर वो क्षमा नहीं मांगा तो भी हमें क्षमा देना चाहिए, क्योंकि हमने को इतना बड़ा क्षमा मिला है। आणि त्याने क्षमा नाही मागितली तरी सुद्धा आपण क्षमा द्यायला पाहिजे, कारण का की
आपल्याला एवढी मोठी क्षमा मिळालेली आहे वो ध्यान से समझना पड़ेगा। आणि खूप लक्ष देऊन समजून घ्या। जो दया, अगर आप दूसरे पर दया नहीं करता, आणि जर तुम्ही दुसऱ्यांवर दया नाही करत, आपको मालूम है याकूब एक बात याद दिलाता है। आणि याकोब एक गोष्ट आठवण करून देतो। याकूब दूसरा अध्याय का 13 वचन, याकोब त्याचा दुसरा अध्याय त्याचं 13 वचन। जिसने दया नहीं की हाँ उसका न्याय बिना दया से होगा। हाँ दया न्याय पर जयवंत होती है। देखा, दया न्याय पर जयवंत होता। इसलिए अगर तेरे पास दया करने वाला अनुभव या स्वभाव नहीं है, तुझको भी दया नहीं मिलेगा। आणि दया करण्याचा स्वभाव जर तुझ्यामध्ये नाहीये तर तुला सुद्धा दया भेटणार नाही। प्रियो में दया करना है, आणि प्रियानो आपण दया करायची आहे। उदार पायो हर एक लोगों को मैं आपको बदलना चाहता हूँ, हमें दया करने में टॉप लेवल में होना चाहिए। आणि तारण प्राप्त झालेल्या प्रत्येकाला मी सांगू इच्छितो, दया करण्यामध्ये आपण एकदम उंच पातळीवर राहिला पाहिजे। किसी प्रकार भी हमारा दिल किसी के लिए कठोर ना करे, आणि कुठल्याही प्रकारे कोणाही संबंधाने आपलं अंतःकरण कठीण होऊ नये, दयालु बनते जाओ आणि दयाळू होत जा। एक दूसरे के ऊपर दया करना। एकमेकांवर दया करा। अभी आगे प्रभु ने क्या बोला? आणि पुढे प्रभूने काय म्हटलं? और उसके स्वामी ने क्रोध में आकर हाँ। उसे दंड देने वालों के हाथ में सौंप दिया हाँ। कि जब तक वह सब कर्ज भर न दे हाँ। तब तक उनके हाथ में रहे। हाँ। इसी प्रकार हाँ। यदि तुम में से हर एक अपने भाई को मन से क्षमा न करेगा, देखिए, अगर अपनी भाई से अगर मन से क्षमा ना करेगा, तो मेरा पिता जो स्वर्ग में है हाँ। तुमसे भी वैसा ही करेगा। वाह वाह वाह, प्रेज़ लॉर्ड, समझ में आया अपनी? आणि लक्षात आलं प्रियांनो, हम किसी को भी क्षमा देना ही है, अगर देता है तो कैसे देना? मन से देना। आणि प्रत्येकाला आपण क्षमा द्यायची, आणि जर देतो क्षमा तर ती कशी द्यायची आहे? संपूर्ण अंतःकरणाने। ये बड़ा परीक्षा है भाई। आणि ही एक खूप मोठी परीक्षा आहे। हमारे जीवन में हमने प्रभु से क्षमा पाया, आपण आपल्या जीवनामध्ये देवापासून क्षमा प्राप्त केली, तो हमारे लिए हर एक बातों में नमूना आदर्श यीशु मसीह है। आणि आपल्याला प्रत्येक गोष्टी करता एक आदर्श प्रभू येशू ख्रिस्त आहे। यीशु मसीह ने कैसा क्षमा किया, ऐसे हमें भी क्षमा देना। आणि प्रभू येशू ख्रिस्ताने ज्याप्रमाणे क्षमा दिली त्याप्रमाणे आपणही क्षमा द्यायची आहे। यीशु मसीह ने जैसे प्रेम किया ऐसा हमें भी प्रेम करना। आणि प्रभू येशू ख्रिस्ताने ज्याप्रमाणे प्रेम केलं तसं आपणही प्रेम करायचं आहे। यीशु मसीह ने कैसा दया दिलाया, हमें भी ऐसा दया करना। आणि प्रभू येशू ख्रिस्ताने ज्याप्रमाणे दया दाखवली त्याप्रमाणे आपणही दया दाखवायची। और बात में हमारे लिए प्रभु यीशु मसीह आदर्श है। आणि प्रत्येक गोष्टीमध्ये येशू ख्रिस्त आपल्याकरता आदर्श आहे। अभी यहाँ पर बोलता है, आणि या ठिकाणी म्हटलंय, और कोई भी किसी के साथ कोई भी बात है तो क्या करना? दिल से क्षमा करना। आणि कोणाला कोणाच्या संबंधाने काही गोष्ट आहे तर ते आपण आपलं हृदय उघडून एकमेकाशी बोला। यीशु मसीह ने जब चेलों को प्रार्थना सिखाया, आणि प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या वेळेला शिष्यांना प्रार्थना शिकवली, उस समय में एक शब्द ऐसा है, आणि त्या ठिकाणी एक शब्द असा आहे, वही मत्ती 6:12 मत्ते 6 अध्याय त्याचं 12 वचन। इस प्रकार हमने अपने सारे अपराधियों को क्षमा किया है। क्या बोला? और एक बार, और इस प्रकार हमने अपने अपराधियों को क्षमा किया है, वैसे ही तू भी हमारे अपराध को क्षमा कर। मानव समझ में आया? आणि लक्षात आलं, मेरे साथ जिसने भी बुरा किया, अपराध किया, दोष किया, मैंने सबको क्षमा दिया। आणि ज्यांनी ज्यांनी माझ्यासोबत वाईट केलं त्या सगळ्यांना मी क्षमा दिली। दिया क्या? खरोखर दिली का? दिया है। खरोखर दिलेली आहे का? किसी के प्रति कोई ऐसा बदला भावना के साथ जिंदगी बिता रहा है, आणि कोणाच्या संबंधाने आपल्या मनामध्ये असा राग, मत्सर किंवा सूड घेण्याच्या भावनेने आहे का? आप कितना गंदा प्रार्थना करो कोई फायदा नहीं, आणि कितीही तास प्रार्थना करा काही उपयोग नाही, कितना उपवास करो कोई फायदा आणि नहीं, कितीही तुम्ही उपवास करा काही उपयोग नाही, आप कितना कष्ट सको कोई उपयोग नहीं, कितीही कष्ट सहन करा काही उपयोग नाही, आप अपना शरीर प्रभु के लिए जलाने के लिए दे दिया तो भी कोई फायदा नहीं, आणि तुम्ही आपलं शरीर प्रभू करता जाळण्याकरता दिलं तरी काही उपयोग नाही, आपकी सारे संपत्ति प्रभु का सेवा के लिए दिया बोलने से भी कोई फायदा नहीं। आणि तुमची सगळी संपत्ती प्रभूच्या सेवेकरता दिली तरी काही उपयोग नाही। ध्यान से सुनना भाई, लक्ष देऊन ऐका। हमको किसी के साथ हमारे दिल में कोई नफरत, कड़वाहट, बैरभाव है क्या? हमने उन्होंने जो किया हुआ बात के कारण क्षमा ना दिया हुआ अनुभव है क्या?
अब प्रियो ये गहराई से मानव आत्मा में अपने जीवन को पार करू. आणि प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये आपल्या विरोधामध्ये कोणी जे कार्य केलेलं आहे त्याला आपण क्षमा न दिलेल्या अवस्थेमध्ये आहे का, त्याच्या संबंधाने आपल्या मनामध्ये हेवा किंवा मत्सर किंवा द्वेष असं आहे का? जर आहे तर ते सगळ्या प्रकारे काढून टाका, पुसून टाका, क्षमा करा प्रियांनो. बात को याद नहीं करना आणि मग परत ती गोष्ट लक्षात आणू नका. ये बहुत जरूरी बात. हे खूप गरजेचं आहे. नहीं तो आप उन व्यक्तियों से प्यार से मिल नहीं पाएंगे. आणि नाही तर मग त्या व्यक्तीला प्रेमाने तुम्ही भेटू शकणार नाही. मैंने प्रभु को वही विनती किया आणि मी प्रभूला तीच विनंती केली, प्रभु कोई भी किसी भी तरफ से भी कुछ भी काम किया मुझे उसी टाइम में क्षमा करने का कृपा देना. आणि कोणी कशाही प्रकारे जर माझ्याशी व्यवहार केला तरी सुद्धा त्याला मी त्याच वेळेला क्षमा करण्याचं एक मन मला दे. और मैं उस बात को कभी याद ना करें. आणि मी ती गोष्ट परत कधी आठवू नये. प्रभुने वो सारी बात हटा दिया. आणि प्रभूने त्या सर्व गोष्टी पुसून टाकल्या. अभी मुझे डाउट आ रहा है कि और भी कुछ याद आने में कुछ बात कट रही है. आणि म्हणून मला शंका आहे की अजूनही मला काय आठवण्याकरता काही कमतरता आहे का? मैं इसलिए मेरा पत्नी को बोला मैं बहुत बात अभी भूल जाता है, इसलिए मेरे को याद दिलाना. आणि म्हणून मी माझ्या बायकोला सांगितलं पुष्कळ गोष्टी मी आता विसरत चाललेलो आहे, म्हणून मला आठवण करून दे. जिस बात को हमारा याद है इसमें रहने की जरूरत नहीं, हमें नहीं रहना चाहिए. आणि प्रियांनो, ज्या गोष्टी आपण लक्षामध्ये ठेवण्याची गरज नाहीये त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू नका. हम किसी प्रकार जो मानव कुछ भी हमारे साथ कैसे भी व्यवहार किया वो बात को याद करते रहेगा तो मैं आपको बताना चाहता हूँ आपको अरे परमेश्वर के राज्य का अनुभव में नहीं रह पाएगा. दूसरा आप स्वर्ग राज्य में कभी नहीं मिलेंगे. आणि मग ज्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला नको त्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर मग तुम्ही स्वर्गाच्या राज्याच्या अनुभवामध्ये राहणार नाही. एवढंच काय, परमेश्वराच्या राज्यामध्ये पण नाही राहणार. आप स्वर्ग में नहीं जाएगा करके मैंने नहीं बोला. तुम्ही स्वर्गामध्ये नाही जाणार मी असं नाही म्हणत. आप लोग इस बात को मानव खिचड़ी मत बनाना. आणि या गोष्टीला तुम्ही खिचडी नका बनवू. आपने उद्धार पाया आप जरूर स्वर्ग में जाएगा. आणि तुमचं तारण झालं तुम्ही स्वर्गात निश्चित जाणार. अभी भी आपको परमेश्वर के राज्य का अनुभव में ना रह करके भी आप स्वर्ग में जाएगा. आणि तरीही तुम्ही परमेश्वराच्या राज्याचा अनुभव न राहता तुम्ही स्वर्गात जाल. आप मतलब स्वर्ग राज्य में ना मिलते हुए भी आप स्वर्ग में मिलेगा. आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये न भेटता तुम्ही स्वर्गात भेटाल. क्या समझा? आमेन. समझ में आ रहा है? आमेन. तेरा बात है. आणि खूप गहन गोष्ट आहे. और इसको ठीक से जानो. आणि खूप चांगल्या प्रकारे जाणून घ्या. ना ये वचनों को आज सुबह प्रभु बात करने के लिए इतना गहराई मैं तो बहुत रो ही रहा. आणि सकाळी सकाळी उठल्यानंतर प्रभू त्याच्या वचनाच्या द्वारे बोलत होता. एवढ्या गहनतेमध्ये बोलत होता मी तर रडत होतो. प्रभु मैं अभी क्या क्लास ले रहा, अभी आप क्या बोल रहे, अभी ये बात बोलने के लिए याद हो क्लास कहाँ पर रहेगा. आणि मी प्रभूला प्रार्थना करत होतो, प्रभू तू हे जे सांगत आहे हे जर मी सांगायला गेलो तर मग क्लास कुठे राहिला. प्रेज द लॉर्ड. है ना. एक्चुअली हमको कंटिन्यूस ऐसा 1-2 हफ्ता चाहिए जबकि हम उन बातों को सही रीति में लोगों को समझा पाए. आणि आपल्याला 1-2 आठवडे पाहिजेत की जेणेकरून या गोष्टी ज्या आहेत त्या प्रभूच्या लोकांना चांगल्या प्रकारे समजून सांगू शकेल. हम प्रभु का अनुग्रह से प्रभु में आया. प्रियांनो, देवाच्या कृपेने आपण प्रभूमध्ये आलो. पर हम अनुग्रह को व्यर्थ ना करें. आणि कृपेला व्यर्थ करू नये. अगर आप जिस बात अभी हम ये एक शब्द पर मैं आपको बोलना चाहता हूँ, आपका दिल में क्षमा ना दिया हुआ अनुभव में आप कभी भी उस परमेश्वर के राज्य के अनुभव में या आनंद में नहीं रह सकते. आणि प्रियांनो, जर तुम्ही आपल्या जीवनामध्ये कोणाला एकालाही क्षमा जर दिलेली नाहीये तर तुम्ही परमेश्वराच्या राज्याच्या किंवा स्वर्ग राज्याच्या अनुभवामध्ये नाही राहू शकणार. इतना नहीं, वो मत्ती उसका 6:14-15 वचन, मत्तेय 6:14-15 वचन बहुत गहरा बात है. मैं इसलिए आपको थोड़ा सा उसमें गौर दे रहा हूँ. आणि खूप गहन गोष्ट आहे म्हणून याच्यावर जरा मी गांभीर्याने सांगत आहे. इसलिए यदि तुम मनुष्य के अपराध क्षमा करोगे तो तुम्हारा स्वर्गीय पिता भी तुम्हें क्षमा करेगा. और यदि तुम मनुष्य के अपराध क्षमा न करोगे तो तुम्हारा पिता भी तुम्हारे अपराध क्षमा न करेगा. देखा भी इतना डेंजर चेतावनी. आप लोग इसको थोड़ा गौर दे करके समझो. आणि हे खूप गांभीर्याने जरा समजून घ्या. अगर आप दूसरे को क्षमा नहीं देता तो आपको प्रभु से भी क्षमा कभी नहीं मिलेगा. आणि जर तुम्ही दुसऱ्यांना क्षमा देत नाही तर मग तुम्हाला प्रभू पासूनही क्षमा भेटणार नाही. और वो भी कैसे क्षमा करना. आणि तुम्ही क्षमा करायची ती कशी करायची आहे. पूरा मन से, संपूर्ण हृदयाने. बोलेगा तो ऐसा नहीं कि बाद में भी कोई बात हो गया तो पहले भी तुमने ऐसे करके मानो ये किया हो कि ऐसा पहले के बात को भी देख करके
वो बात को विषय को बिगाड़ता नहीं। आणि मग त्याच्यानंतरही जर काय झालं तर मग त्या भांडणामध्ये असं नाही म्हणायचं की त्यावेळेलाही तू असं केलं होतं, त्यावेळेलाही मी तुला क्षमा केली होती, पण काही उपयोग नाही झाला, परत तू तसंच वागला, परत तू तसंच केलं, असं करायचं नाही। क्योंकि वो व्यक्ति का बातों से मालूम पड़ता है कि वो कभी भी पहले भी जो क्षमा अच्छा दिल से दिया नहीं। आणि मग त्या व्यक्तीच्या तशा प्रकारच्या बोलण्यावरून समजतं की त्यावेळेला सुद्धा त्याने संपूर्ण अंतःकरणाने क्षमा केली नव्हती। यीशु मसीह ने जब आपको क्षमा दिया, आणि मित्रांनो ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला क्षमा दिली, हमारा पापों को पीछे फेंक दिया आणि आपली जी पापे ती पाठीमागे फेकली। सूर्य का उदय से अस्ताचल जितना दूर है उतना दूर कर दिया। आणि सूर्य पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत जितका दूर आहे तेवढे त्यांनी आपले पाप आपल्यापासून दूर केले। बादल का तक का समान मिटा दिया, बादल के समान मिटा दिया। आणि मग ढगांप्रमाणे त्याने पुसून टाकले, ते नायनाट केला त्याचा, समुद्र का गहराई में डाल दिया आणि समुद्राच्या तळाशी टाकून दिले। बहुत बड़ी बात है ना, आणि खूप मोठी गोष्ट आहे ना, इसे हमें भी करना। आपणही असंच दुसऱ्या संबंधाने करायचंय। पौलुस एफेसियों का पत्री उसका 4 अध्याय का 32 वचन में कहता है, आणि इफिसकराचं पत्र 4 अध्याय त्याच्या 32 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणतो, दूसरे पर कृपालु और करुणामय हो, और जैसे परमेश्वर ने मसीह में तुम्हारे अपराध क्षमा किए, वैसे ही तुम भी एक दूसरे के अपराध क्षमा करो। देखा प्रियो मानव, पौलुस इस बात को उठा करके कह रहा है, आप देखना। आणि पौल कुठली गोष्ट प्रकर्षाने सांगत आहे हे तुम्ही पडताळा। पिता ने मसीह में हमें जो क्षमा दिया वो उसके अनुसार हमें क्षमा देना है। आणि पित्याने ख्रिस्तामध्ये आपल्याला जसं क्षमा केली तशाच अनुभवामध्ये आपण इतरांना सुद्धा क्षमा द्यायची आहे। कोई बात पड़ोसियों 3 का 13, आणि तीच गोष्ट कलसीकराचं पत्र 3 अध्याय त्याचं 13 वचन, और यदि किसी को किसी पर दोष देने का कोई कारण हो तो एक दूसरे की सह लो और एक दूसरे के अपराध क्षमा करो, जैसे प्रभु ने तुम्हारे अपराध क्षमा किए वैसे ही तुम भी करो। प्रियो क्षमा दे। आणि प्रेम क्षमा करायची। तो आज घर में जाकर होमवर्क में आपको एक विषय में आपको देता हूँ, अपने आप को परखना, मैंने दूसरे को क्षमा दिया है। आणि आज तुमच्या करता एक गृहपाठ देतो, तुम्ही आपल्या घरी गेल्यानंतर तुम्ही स्वतःचं जीवन पडताळा की मी अजूनपर्यंत कोणा एकाही व्यक्तीला क्षमा दिलेलाच राहून गेलंय का। मेरा आत्मिक जीवन की बढ़ोतरी में मैं कहां पर रुका हुआ है, आणि माझ्या आत्मिक जीवनाच्या वाढीमध्ये मी कुठे थांबलेलो आहे, ध्यान से समझ, लक्ष देऊन समजून घ्या। अभी क्लास में आणि आता परत आपण आपल्या क्लासमध्ये येऊ। तो क्लास में जाने से पहले हमें कितना तैयारी की जरूरत है। आणि बघा क्लासमध्ये जाण्याच्या अगोदर आपल्याला केवढ्या तैयारीची गरज आहे। इतना तैयारी अगर आपका हो गया आणि एवढी तैयारी जर तुमची झाली आहे तो अभी मैं जो आपको सिखाने जा रहा, अभी तक नहीं सिखाया, अभी भी सिखा रहा था, लेकिन जो अभी हमारा जो क्लास का कंटिन्यू सेक्शन जो है उसका अभी हम दूसरा बात पर आ रहे हैं। आणि क्लास जो आपला चालू आहे त्याच्या दुसऱ्या मुद्द्यावर आपण येत आहोत, क्योंकि यीशु अभी दूसरा मतलब विषय क्या है, आणि दुसरा विषय काय आहे, यीशु मसीह में परमेश्वरत्व प्रकट हुआ, आणि येशू ख्रिस्तामध्ये ईश्वरत्व प्रकट झालं। क्योंकि अभी जब अभी आपको मालूम है अभी पौलुस कहाँ पर खड़ा है, आणि पौल कुठे उभा आहे, अधेना में, आणि अधेनामध्ये। अधेना में बहुत बड़े तत्वज्ञानी लोगों का शहर में खड़ा है, आणि अधेनामध्ये खूप तत्वज्ञानी लोक राहतात त्या शहरामध्ये तो आहे। जहाँ पर भी देखेगा वहाँ पर सब भक्त लोगों का बड़ा प्रभाव है, आणि जिथे कुठे पाहाल त्या ठिकाणी भक्त लोक खूप मोठ्या संख्येने आहे। वहाँ पर मैंने आपको बोला वहाँ पर एपिक्यूरी और स्टोइकी 2 प्रकार का बहुत बड़ा ज्ञानी लोग रहता, आणि त्या ठिकाणी एपिक्यूरी आणि स्टोइकी असे 2 प्रकारचे मोठे ज्ञानी लोक राहतात। उनका उपदेश, उनका तत्व के बारे में मैंने कल बहुत विस्तार से आपको बोला, आणि त्याच्या तत्व संबंधाने काल मी खूप विस्तार रीतीने बोललो। जीना है तो मनमानी में जियो और प्रभु को भूल कर जियो, मृत्यु के बाद के जीवन के बारे में मत सोचो, दम मतलब मनमानी के जीवन, आणि एकदम ऐशोआरामामध्ये जीवन जगा, प्रभूच्या संबंधाने काही विचार करू नका, जे तुम्हाला योग्य वाटतं ते तुम्ही करत जा। ये एपिक्यूरी बोलतोय, आणि एपिक्यूरीचे लोक म्हणतात, मतलब स्टोइकी क्या बोलता है, आणि स्टोइकीचे लोक काय म्हणतात, नहीं प्रभु वो पेड़ में भी है, वो गाय में भी है, वो पक्षी में भी है, वो मछली में भी है, जहाँ देखो वहाँ पर सब प्रभु प्रभु। आणि प्रभू जर म्हटलं झाडामध्ये पण आहे, गायीमध्ये पण आहे, पक्षामध्ये पण आहे, जिथं कुठं पाल तिथं प्रभूच प्रभू आहे। उन्होंने प्रभु को नहीं जाना, आणि त्यांनी प्रभूला नाही ओळखलं। मैं सोचता हूँ कि अगर प्रभु हमें
ये सच्चाई प्रकाश करके नहीं देने से हम भी इसमें से कोई एक ग्रुप में मिल जाता। आणि प्रभूने आपल्याला जर हे सत्य प्रकट करून दिलं नसतं तर आपणही या दोन ग्रुपपैकी एका ग्रुपमध्ये राहिलो असतो। क्योंकि यही ग्रुप के लोग हमारे चारों तरफ रहता है आणि अशाच प्रकारच्या ग्रुपचे लोक आपल्या चहूबाजूने राहतात। सही बात है। खरं आहे। परंतु जब अदाने में घूमते फिरते नजर घुमाते पौलुस को एक वेदी मिला। आणि अदानामध्ये फिरत असताना तो इकडे तिकडे फिरत होता, त्यावेळेला त्याला एक वेदी भी दिसली। देखो अभी हम लोग बात करते ये मौका ढूंढता है कैसा किस बात पर आ गया तो सुसमाचार। आणि आपण ही संधी पाहत राहतो, अशी कुठली गोष्ट कुठला विषय आपल्याला मिळालं तर त्याला धरून मी सुवार्ता सांगू। अभी यहाँ पर पौलुस को एक मौका मिला आणि या ठिकाणी पौलाला एक संधी भेटली और उधर एक नाम दिया है तो पौलुस मतलब बहुत चक्कर में आया आणि त्याला एकेकाला एक नाव दिलं तर पौला एकदम चक्रावला। और तू एक वेदी मिला आणि त्याला एक वेदी भेटली। वहां पर क्या लिखा मालूम है? आणि त्या ठिकाणी काय लिहिलं माहिती का? प्रेरितों 17 अध्याय उसका 22-23 वचन। प्रेषित त्याचा 17 अध्याय त्याचं 22 आणि 23 वचन। और पौलुस ने अरियुस के बीच में खड़े होकर कहा, हे एथेंस के लोगों, मैं देखता हूँ कि तुम हर बात में देवताओं के बड़े मानने वाले हो। आप और ने उसको अच्छा तारीफ की आणि मग पहिले त्यांची खूप प्रशंसा केली। मी मानता हूँ आणि मला असं वाटतं आप लोग जैसा भक्त लोग दुनिया में नहीं, आणि तुमच्या सारखे भक्त लोक जगामध्ये दुसरे कोणी नाही। जो मिला वो सब देव है, आणि जे काही मिळालं ते सगळे देवच आहे। सबको देव मानता आणि सगळ्यांना तुम्ही देव मानतात। क्या तुम लोग भक्ति करते? आणि तुमची भक्ती किती चांगली भक्ती आहे। मेरा अनुभव में आपको बताया ना, आणि मी माझा अनुभव तुम्हाला सांगितला ना। एक बार हिमाचल प्रदेश में मुझे मारने के लिए घुमा हुआ मानसिंह, उसका घर में जब मैं गया चारों तरफ मूर्ति फोटो लगा हुआ है। आणि हिमाचल मध्ये मला मारण्याकरता तयार झालेला मानसिंग जो आहे त्याच्या घरामध्ये ज्या वेळेला गेलो त्या घराच्या चारी भिंतीवर फोटो आहे। और उधर मेरे को वो घर में पहुंचाते ही एक डंडा लेके बोले ये हमारा पुराना देवी है, हमारा पुराना देवी है, ये हमारा पुराना सोना क्या आधा एक घंटा वो सुना तेरा। आणि मग त्याच्या घरामध्ये गेल्यानंतर काठी घेऊन तो म्हटला की आमचा हा अमुक देव आहे, तो आमचा तमुक देव आहे, हा आमचा असा आहे, आमचा तसा आहे, असा अर्धा एक तास तो सांगत होता। इसने ये किया उसने वो किया, बहुत बड़े वीर पराक्रम। आणि मग त्याने हे केलं त्याने ते केलं, असे मोठे त्यांचे पराक्रम सांगत होता। पौलुस ने यहाँ पर बोला ऐसा मैंने भी बोला। आणि पौलाने या ठिकाणी असं म्हटलं तसं मी पण त्याला म्हटलं। मैं उसको क्या बोला मालूम है? मी त्याला काय म्हटलं माहिती का? मानसिंह मानना पड़ेगा आप सच्चमुच में भयंकर भक्त। आणि मानसिंग खरोखर मानावं लागेल, तुम्ही खरोखर भयंकर असे भक्त आहे। सामान्य रीति से अतुल्य भक्त है आणि तुम्ही खरोखर सामान्य रीतीने अतुल्य असे भक्त आहात। लेकिन मैं उनको बोला, मी त्यांना म्हटलं विचारलं मेरे एक सवाल है आणि माझा एक प्रश्न आहे। क्या पूछो? काय विचारत ते म्हटले काय विचारा। वो पूछेगा तो मैं रेडी। आणि मग तो असं म्हटलं की विचारा मी तयार आहे। मैं बोला मानसिंह अगर आज आप मर गया तो कहाँ जाएगा? आणि म्हटलं मानसिंग तुम्ही आज मेले तर तुम्ही कुठे जाल? उसका पूरा दिमाग घूमने लगा आणि मग त्याचं डोकं एकदम चक्रावलं। इसमें से कोई भी देव देवनी ने नहीं बोला मरने के बाद मैं तुझे कहाँ ले जाएगा। आणि यापैकी कुठल्याही देवी दैवताने म्हटलं नाही की तू मेल्यानंतर मी तुला कुठे घेऊन जाईल। उनका मरने के बाद क्या हुआ ये भी नहीं मालूम। आणि ते मेल्यानंतर काय झालं ते पण माहिती नाही। वो चक्कर में आ गया आणि मग तो एकदम चक्रावला। उसने उल्टा मुझे पूछा आणि उलट त्यांनी मला विचारलं आप मर गया तो कहाँ जाएगा? आणि तुम्ही जर मेले तर तुम्ही कुठे जाल? मैं बोला आप तो बहुत सोचा, मेरे को सोचने की जरूरत नहीं, मैं आज मर गया मैं स्वर्ग जाएगा। आणि तुम्ही तो खूप विचार केला, मला विचार करण्याची गरज नाही, मी जर आज मेलो तुम्ही स्वर्गात जाईल। वो सोचने लगा। मग तो विचार करू लागला, अरे मैं तो इतना 33 करोड़ को मानता है फिर भी मेरे को मालूम नहीं मरने के बाद कहाँ जाएगा, बट ये एक ही को मानता है उसको मालूम है स्वर्ग जाएगा, इसका मालूम। आणि मग तो विचार करू लागला मी 33 करोड देवांना मानतो तरी सुद्धा मला माहिती नाही मी मेल्यानंतर स्वर्गात जाईल, हा तर एकालाच मानतो तरी याला माहिती आहे हा मेला तर स्वर्गात जाईल। याचा अर्थ उसका अंदर एक सवाल आया, त्याच्या मनामध्ये एक प्रश्न आला, वही परमेश्वर है आणि तोच परमेश्वर आहे। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। ये बहुत बड़ी बात है आणि प्रेम ही खूप मोठी गोष्ट आहे। उसको
ये बात समझाया सच्चा परमेश्वर कौन है। आणि मी त्याला ती गोष्ट समजून सांगितली, खरा परमेश्वर कोण आहे। मैं उसको मेरे साथ लेकर गया आणि त्याला मी माझ्या सोबत घेऊन गेलो। घर में आने के बाद में मैंने उसको एक न्यू टेस्टामेंट दिया आणि घरामध्ये आल्यानंतर त्याला मी नवीन करार दिला और मैंने उसको ये पढ़ने के लिए आणि त्याला ते वाचण्याकरता सांगितलं। बोला जो भी डाउट है आप मुझे पूछना आणि जी शंका आहे ती मला विचारा। वो 2-2 घंटे में भाग रहा था, उसको समझ में नहीं आया। आणि 2-2 तासाने तो परत येत होता, त्याला समजत नव्हतं। उसको समझाया, त्याला समजून सांगितलं अयो वो प्रभु में बढ़ गया आणि प्रेरणा तो प्रभू मध्ये वाढला है ना, वो प्रभु को ग्रहण किया आणि त्याने प्रभूला स्वीकारलं वो एक नया सृष्टि बना। आणि तो एका नवीन उत्पत्ती झाला। आज वो प्रभु का सेवा करता, आज तो प्रभूची सेवा करत आहे इतनी देशों में जाकर गवाही दी आणि कितीतरी देशांमध्ये जाऊन त्याने साक्ष दिली। ये भी संदेश वो सुन रहा है, अभी थोड़ी देर बाद सुनेगा आणि हा संदेश सुद्धा थोड्या वेळानंतर तो ऐकेल रोज अपना संदेश सुनता आणि दररोज आपला संदेश तो ऐकतो। है ना। थियोलॉजिकल डिग्री में उसने बीडी एमडी सब लिया आणि थिओलॉजिकली त्याने बीडीएमडी सर्व काही पदव्या घेतल्या दुनिया के बाद, आणि त्या जगाच्या गोष्टी आहे। ये प्रभु में बैठना बहुत बड़ी बात है। आणि प्रभू मध्ये वाढणं गरजेचं आहे। ये प्रभु की बड़ी अनुग्रह है कि उसने विश्वास के लिए बहुत दाम दिया है। आणि प्रभूची कृपा आहे की विश्वासाकरता त्याने खूप किंमत दिलेली आहे। उसने इतना अनोखा कार्य किया, आणि एवढं अद्भुत काम केलं, उसको जो प्रकाश मिला त्याला जो प्रकाश मिळाला वो हर हफ्ता में आने के समय में मेरे पास 200 रुपए थे। आणि दर आठवड्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला 200 रुपये द्यायचा। मैं सोचा ये कॉलेज में पढ़ने वाला विद्यार्थी, आणि मी विचार करायचो कॉलेजमध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी ये पैसा कहाँ से लाता। आणि हा पैसे कुठून आणतो। उस समय में 200 रुपया कोई छोटा अमाउंट नहीं। आणि त्यावेळेला 200 रुपये काय लहान गोष्ट नाहीये। Praise the Lord। हर हफ्ता में वो 200 रुपये ला कर, आणि दर आठवड्याला 200 रुपये आणून द्यायचा। तो मतलब मैंने उनका साथियों को, उनके साथ कॉलेज में जाने वाले कुछ लोग भी विश्वास में आया। आणि त्याच्यासोबत कॉलेजमध्ये जाणारे लोक सुद्धा काही विश्वासामध्ये आले। तो मैं उनको पूछा, मी त्यांना विचारलं ये मानसिक क्या करता है। आणि हा मानसिक काय करतो। वो बोलता है आणि ते सांगत होते सवेरे माना 12 बजे तक जब कॉलेज होने के बाद, आणि सकाळी 12 वाजता कॉलेज संपल्यानंतर ये पहाड़ में स्लेट, उधरी जो पत्थर काट करके जो स्लेट बनता है वो उधर से नीचे टाउन में लाकर देगा तो एक स्लेट उड़ाने के पीछे उसको 50 पैसा मिलेगा। आणि मग डोंगरावर जे दगड फोडतात आणि त्याच्या पाट्या बनवतात, तर त्या पाट्या डोंगरावरून खाली आणायची। एक पाटी जर आणली तर त्याचे 50 पैसे भेटतात। हाँ, वो 4-4, 5-5 स्लेट उड़ा करके इधर लाता, फिर जाता, इधर लाता, ऐसा वो पैसा कमाता। आणि मग तो 4-4 त्या पाट्या डोक्यावर ठेवून तो वरतून खाली जातो, परत वरती जातो। अशा प्रकारे तो ते वाहतूक करतो आणि असे पैसे कमवतो। वो जो मेरा प्रभु का सेवा के लिए देता, आणि तो जे काय मिळतो ते प्रभूच्या सेवेकरता देतो। क्या दर्शन था, आणि काय दर्शन आहे प्रियांनो, क्या दर्शन था। काय दर्शन होतं। मैंने उसके लिए प्रार्थना की, आणि मी त्याच्याकरता प्रार्थना केली प्रभु ने उसको अपने सेवा के लिए अलग किया। आणि प्रभूने त्याला आपल्या सेवेकरता वेगळं केलं। प्रियो, सबको प्रभु सेवक नहीं बनाता। आणि प्रियांनो, प्रत्येकाला प्रभू सेवक नाही बनवत। विश्वास योग्य रहेगा तभी प्रभु का सेवा कर पाएगा। आणि जर विश्वास योग्य राहाल तरच तुम्ही प्रभूची सेवा करू शकाल। बहुत बड़ी बात है आणि खूप मोठी गोष्ट आहे ना। है ना। प्रभु बहुत महान है। आणि प्रभू खूप महान आहे। अभी यहाँ पर क्या हुआ, आणि या ठिकाणी काय झालं, पौलुस ने एक मौका मिला, आणि पौलाला एक संधी मिळाली। बोलने के लिए जाएगा तो बहुत बात है, अब इतना बात तो विशाल स्थिति में बोल नहीं सकता। आणि बोलण्याकरता गेलो तर खूप काही गोष्टी, आता एवढ्या गोष्टी विशाल रीतीने नाही बोलू शकत। अभी हम पढ़ रहा था वो 17 अध्याय का 22-23 वचन वापस। आणि 17 अध्याय त्याचं 22-23 वचन पुन्हा एकदा वाचा। और पौलुस ने अस्सुस के बीच में हाँ। खड़े होकर कहा, हाँ। हे एथेंस के लोगों, हाँ। मैं देखता हूँ हाँ। कि तुम हर बात में देवताओं के बड़े मानने वाले हो। हाँ। क्योंकि मैं फिरते हुए हाँ। जब तुम्हारे पूजने की वस्तुओं को देख रहा था, हाँ। तो एक ऐसी वेदी भी पाई मैंने ऐसे एक वेदी भी पाई जिस पर लिखा था, हाँ। अनजाने ईश्वर के लिए। हाँ, अनजाने ईश्वर के लिए, अज्ञात देवा करता। इसका मतलब उन लोग एक ईश्वर एक करके मानता था, आणि ते लोक मानत होते एक अज्ञात असा देव आहे, परंतु हम लोग ना जानने वाला एक सच्चा ईश्वर है। आणि आम्ही न जाणणारा एक खरा परमेश्वर आहे। क्योंकि हमने जो मानने वाले ईश्वर को हमने बनाया, आणि आम्ही ज्या देवाला मानतो त्याला आम्ही बनवलं, परंतु हमारा हाथ से ना बनाने वाला एक सच्चा परमेश्वर है। आणि आम्ही न बनवणारा एक खरा परमेश्वर आहे। Praise the Lord। ये जानकारी कितनी बड़ी बात है। आणि माहिती खरोखर किती मोठी आहे। प्रियो, ये जानकारी तक
प्रभु को प्राप्त करने का एक मार्ग है। आणि माहिती सुद्धा प्रभूला प्राप्त करण्याचा एक मार्ग आहे। प्रभु को कोई बना सकता है? आणि प्रभूला कोणी बनवू शकतं का? है प्रियो, प्रभु को नहीं बना सकता। आणि प्रियानो, आपण प्रभूला नाही बनवू शकत। और प्रभु को किसी ने कभी देखा नहीं। आणि प्रभूला कधी कोणी पाहिलं नाही। उसको कैसे बनाएगा? आणि त्याला कसं काय बनवणार? एक दो वचन पढ़ना। 1-2 वचन वाचा। यिर्मयाह उसका 10 अध्याय का 11 वचन। यिर्मयाह त्याचा 10 अध्याय त्याचा 11 वचन। तुम उनसे यह कहना, ये देवता जिन्होंने आकाश और पृथ्वी को नहीं बनाया, वे पृथ्वी के ऊपर से और आकाश के नीचे से नष्ट हो जाएंगे। देखिए, अगर एक व्यक्ति एक किसी भी मूर्ति को दंडवत करता है तो पहले आपको ये समझना है, ये मूर्ति ने ये आकाश और पृथ्वी और जो कुछ है ये बनाया क्या? आणि जर एखादा मनुष्य एखाद्या मूर्तीला जर नमन करतोय तर त्याला या गोष्टीचं उत्तर मिळालं पाहिजे, ज्या मूर्तीला मी नमन करतो त्या मूर्तीने हे आकाश, पृथ्वी आणि हे सर्व तारांगण बनवलंय का? तुरंत उत्तर मिलेगा। आणि त्याला लगेच उत्तर भेटेल, नहीं है, नाहीये। तो देव नहीं है। आणि मग हा तो देव नाहीये। समझने में कोई दिक्कत है क्या? आणि मग हे समजण्याकरता काही कठीण आहे का? देव कौन है? आणि खरा देव कोण आहे? जिसने आकाश और धरती और सब कुछ है, सब कुछ जो बनाया, आणि ज्याने आकाश, पृथ्वी आणि संबंध विश्व बनवलं तोच देव आहे। परंतु प्रभु यहाँ पर इसलिए हमें समझा रहा है। आणि प्रभू आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे समजून सांगत आहे, लोगों को पूछो, तुम्ही लोकांना विचारा। आज मुझे सुनने वाला सबको ये सवाल, आणि आज मला ऐकणारा प्रत्येकाला हा प्रश्न, क्या आपने अगर उधार नहीं पाया वो लोग बहुत जल्दी समझेगा? आणि ज्याचं तारण नाही झालं त्यांना लवकर समजेल, बाकी उधार पाया लोग ऑलरेडी समझा वो लोग। आणि तारण प्राप्त झालेल्या लोकांना हे अगोदरच माहिती आहे। प्रियो, अगर आप कोई मूर्ति के सामने दंडवत कर रहा है, आणि तुम्ही कुठल्या मूर्ती समोर जर दंडवत करत आहे, वो मूर्ति क्या है? ती मूर्ती काय? मनुष्य का बनाया हुआ है आणि मनुष्याची बनवलेली आहे। अरे उसके साथ और एक वचन पढ़िए, कोई यिर्मयाह उसका 16 का 20, बहुत ध्यान से सुनना। यिर्मयाह 16 अध्याय त्याचं 20 वचन। क्या मनुष्य ईश्वरों को बनाए? क्या मनुष्य ईश्वरों को बनाए? नहीं, ईश्वर नहीं हो सकते। नहीं हो सकता। उत्तर मिल गया। आणि याचं उत्तर मिळालं, अगर आपने बनाया हुआ हाथ कला को प्रभु मान रहा है तो ईश्वर नहीं हो सकता। आणि तुम्ही हाताने बनवलेल्या एखाद्या मूर्तीला जर ईश्वर म्हणतो तर तो ईश्वर नाही राहू शकत, कारण तुम्ही आपल्या हाताने बनवलंय। प्रियो, ईश्वर कौन है? आणि प्रियानो, खरा देव कोण आहे? जिसने हमको सबको बनाया, आणि ज्याने तुम्हाला, मला आणि संबंध विश्व बनवलं। हमने बनाया हुआ वो ईश्वर नहीं है। आपण ज्याला बनवलं तो देव नाहीये। एक समय में हम भी ऐसे करता था, आणि एका वेळेला आपणही असं करत होतो। हमने बनाया हुआ मूर्ति बाजार से पैसा को दे करके, खरीद करके, कंधे पर ले करके, घर में ला करके खील ठोक कर खड़ा कर दिया और बोलता है मदद कर। आणि आपण पैशाने विकत घेतलेली जी मूर्ती आहे ती विकत घ्यायचो, ती खांद्यावर आणायचो, घरामध्ये ठेवायचो आणि खिळ्याने तिला ठोकायचो आणि मग त्या मूर्तीला आपण मग परत म्हणायचो, हे मूर्ती तुम्हाला मदत कर। खर्च करके खरीदा आणि पैसे देऊन विकत घेतलं। वो पैदल नहीं आया, आणि तो पायने आली, उड़ा कर लाया आणि उचलून तिला आणावं लागलं। तमाशा प्रिय। आणि काय तमाशा आहे प्रियानो? प्रभु आपको उड़ाता है, आप प्रभु को उड़ाता है। आणि प्रभु तुम्हाला उचलतो का तुम्ही प्रभूला उचलता? आपको ही प्रभु को उड़ाना पड़ता है तो फिर कौन सा प्रभु? आणि देवाला जर हा उसका प्रभु आहे। उचलता तर मग तो कस काय देव? समझ में आ रहा है? समजत आहे ना? सिंपल बात, सरळ गोष्ट आहे। प्रभु का इसलिए ना, प्रभु का वचन के द्वारा प्रभु कितना गहरा प्रकाश हमें देता है। आणि देवाच्या वचनाच्या द्वारे प्रभु आपल्याला किती गहन प्रकाश देतो। हमें ये सत्य का ज्ञान होना कितनी जरूरी बात है। आणि या सत्याचं ज्ञान राहणं किती गरजेचं आहे। कभी हम गलत बातों को त्याग सकते हैं आणि त्याच वेळेला चुकीच्या गोष्टी आपण टाकून देऊ शकतो। तो इसलिए हमारे जीवन में हमको ये बात को जानना है। आणि म्हणूनच आपल्याला आपल्या जीवनामध्ये या गोष्टीला जाणायचंय। और एक बार अजून एक वचन वाचा, यशायाह 42 का 17। यशायाह त्याचा 42 अध्याय त्याचं 17 वचन। जो लोग खुदी हुई मूर्तों पर भरोसा रखते और ढली हुई मूर्तों से कहते हैं तुम हमारे ईश्वर हो, उनको पीछे हटना और अत्यंत लज्जित होना पड़ेगा। भविष्य में आप बहुत भयानक रीति में लज्जित हो जाएगा, दुखी बन जाएगा, नष्ट हो जाएगा। आणि भविष्यामध्ये पुष्कळ भयंकर रीतीने तुम्ही लज्जित व्हाल, दुःखी व्हाल। कभी भी है ना, आज हमारे चारों तरफ क्या हो रहा है? आज आपल्या चौबाजूने काय होत आहे? यही होता, हेच होत आहे। अब उनको जाकर हम समझाएगा तो भी वो लोग
ये सच्चाई को सुनने के लिए मानने के लिए तैयार नहीं होता। आणि जाऊन त्यांना समजून सांगितलं तरी सुद्धा हे सत्य जाणण्याकरता आणि ते मानण्याकरता तयार नाही होत। देखिए हमारा कर्तव्य आपलं कर्तव्य आहे हमें उनको बताना, आपण त्यांना सांगायचंय है ना। वो लोग उस प्रकार का कार्य करके लज्जा के लिए अनंत काल की नरक की आग के लिए जा रहा है आणि मग ते अशा प्रकारचं कार्य करून अनंत कालच्या नरकाकरता जात आहे। वो सच्चा जीवित परमेश्वर को प्रकट करके मिलना, आणि खऱ्या जिवंत देवाला प्रकट होऊन भेटणं, वो कौन है? तो कोण आहे? जो सच्चा परमेश्वर है। आणि जो खरा परमेश्वर आहे। परमेश्वर को हम कैसे जानेगा? आणि परमेश्वराला आपण कसं जाणणार? मैं आज परमेश्वर को जानता है क्या? आज मी परमेश्वराला ओळखतो का? मैं उस परमेश्वर का प्रजा है क्या? आणि मी त्या देवाची प्रजा आहे का? मुझे परमेश्वर के साथ क्या नाता है? आणि परमेश्वरासोबत माझा काय संबंध आहे? ये सब जानना जरूरी बात है। आणि हे सगळं जाणणं गरजेचं आहे। परमेश्वर को जानने का एकमात्र मार्ग परमेश्वर का वचन है। आणि परमेश्वराला जाणण्याचा एक मात्र मार्ग परमेश्वराचं वचन आहे। इसलिए वचन जानना, आणि म्हणून देवाचं वचन जाणून घ्या। आपको ये बाइबल स्टडी में क्यों बुलाया भाई? आणि तुम्हाला या बायबलच्या अध्ययनामध्ये का बोलवलं? आप घर में रहने से ये ज्ञान नहीं मिलेगा, आणि घरामध्ये राहून हे ज्ञान नाही भेटणार, है ना। आप खुद बाइबल पढ़ने से भी ये ज्ञान नहीं मिलेगा, आणि तुम्ही स्वतः बायबल वाचूनही ज्ञान नाही भेटणार, आपको मंडली जीवन के बाहर प्रभु नहीं मिलेगा। आणि मंडळी जीवनाच्या बाहेर प्रभू नाही भेटणार। क्योंकि प्रभु कहाँ रहता? आणि प्रभू कुठे राहतो? मंडली में। मंडळीमध्ये। प्रभु के लिए सबसे बड़ी बात क्या है? आणि प्रभू करता सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे? मंडली है। मंडळी आहे। तो आपका जीवन में मंडली को छोड़ करके आपका आत्मीय जीवन शून्य है। आणि मंडळीला सोडून तुमचं आत्मिक जीवन शून्य आहे। बहुत अच्छी तरह समझना, खूप चांगल्या प्रकारे समजून घ्या। मंडली में आपको प्रभु मिलेगा। आणि मंडळीमध्ये तुम्हाला प्रभू भेटेल। प्रभु मिलने का मार्ग, प्रभू भेटण्याचा मार्ग वचन। वचन। उसके लिए एक दो वचन जल्दी पड़ेगा। आणि त्याच्या करता एक दोन वचन लवकर वाचा। पहला शमूएल 3:7, पहिला शमूएल 3 अध्याय 7 वचन। उस समय तक शमूएल यहोवा को नहीं पहचानता था और न यहोवा का वचन ही उस पर प्रकट हुआ था। हाँ देखा, वचन प्रकट नहीं, प्रभु को नहीं जानेगा। आणि जोपर्यंत आपल्याला देवाचं वचन प्रकट होणार नाही तोपर्यंत खऱ्या देवाला आपणही ओळखू शकणार नाही। प्रभु अपने आप को कैसे प्रकट करता? आणि प्रभु आपल्या स्वतःला कशा प्रकारे प्रकट करतो? उसका 21 वचन, त्याचं 21 वचन। और यहोवा ने शिलो में हाँ। फिर दर्शन दिया, क्योंकि यहोवा ने अपने आप को हाँ। शिलो में शमूएल पर अपने वचन के द्वारा प्रकट किया। हालेलुया। हालेलुया। ये लोग प्रभु का सुनी करेगा भाई। हालेलुया। यो आपको ये जो बताने जा रहा है ना, बहुत गहरी बात है। आपने बहुत कुछ जाना है, पर जैसे जानना चाहिए अभी तक जाना नहीं ना, जानने से कितना जीवन बदल जाता। आणि तुम्हाला थोडंफार समजलेलं आहे, पण जसं समजायला पाहिजे तसं नाही समजलं। जर समजलं असतं तर तुमचं जीवन कसं बदलून गेलं असतं? Praise the Lord. Praise the Lord. तो ये मंडली में क्या होता? आणि मंडळीमध्ये काय होतं? वचन के द्वारा सच्चा जीवित प्रभु हमें प्रकाशित करके मिलता। आणि वचनाच्या द्वारे खरा जिवंत देव आपल्याला प्रकाशित करून भेटतो। हमें मसीह में बढ़ना है ना, आपल्याला ख्रिस्तामध्ये वाढायचंय ना? बढ़ते बढ़ते कहाँ तक बढ़ना? आणि वाढत वाढत कुठे वाढायचंय? मसीह की सिर तक बढ़ना। आणि ख्रिस्ताच्या मस्तकापर्यंत वाढायचंय। कैसे बढ़ेगा? कसं वाढणार? मंडली जीवन की। मंडळी जीवनाच्या द्वारे। बहुत बड़ी बात है आणि खूप मोठी गोष्ट आहे। यहाँ पर भी बोलने के लिए जाएगा तो बहुत विशाल बात है। आणि या ठिकाणी सुद्धा बोलण्याकरता गेलं तर खूप काही आहे। Praise the Lord. Praise the Lord. इसलिए आज परमेश्वर का राज्य में जो नहीं है उनको मैं आपको विनती करता हूँ, आप परमेश्वर के राज्य में प्रवेश करने के लिए नया जन्म पालो। आणि अजूनही जे परमेश्वराच्या राज्यामध्ये नाहीये त्यांना मी विनंती करतोय, आताही तुम्ही परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश करण्याकरता नवा जन्म प्राप्त करा। और नया जन्म पा करके प्रभु के राज्य में आया हुआ पवित्र लोगों को मैं बताना चाहता हूँ, आप स्वर्ग राज्य में मिलने के लिए अपना तैयारी में रहो। आणि मग ज्यांचा नवा जन्म झाला आणि जे परमेश्वराच्या राज्यामध्ये आहे त्यांना मी विनंती करू इच्छितो, तुम्ही स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्याकरता तयारी करा। यदि अगर अभी आपका तैयारी अगर नहीं हुआ, आणि आता जर तुमची तयारी नाही झाली, अभी आपको लगता होगा हमारे प्रभु दास ने भी बहुत दिल तोड़ करके ऐसा बातें कहा, क्यों कहा प्रयोग? क्योंकि वो स्वर्ग राज्य का और अनंत काल का उस जीवन का उस दर्शन में चल रहा है, इसलिए बोला। आणि मग तुम्हाला वाटत असेल अगोदर प्रभूच्या दासाने एकदम कठोर शब्दाने सांगितलं, ते काय सांगितलं? कारण का की त्या परमेश्वराच्या राज्यामध्ये, त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये त्यांना तो अनुभव आहे आणि तुम्ही तिथं भेटायला पाहिजे म्हणून म्हटलं। अब आलसी जीवन मत में तुम्ही आळशी जीवन नका जगू, अब मनमानी का जीवन मत। आपल्या मनमर्जीप्रमाणे जीवन नका जगू। मैंने संडे के दिन में भी बोला, मंडली क्या है और मंडली के साथ मेरा नाता क्या है।
आणि रविवारच्या दिवशी सुद्धा मी तुम्हाला सांगितलं खरी मंडळी काय आहे, त्या मंडळी सोबत माझा संबंध काय आहे. प्रियो, आप सही संबंध अगर नहीं रखता है आणि प्रेरणा तुम्ही खरे संबंध जर नाही ठेवत तर और एक मौका नहीं, अजून एक संधी नाही. जिंदगी एक ही चांस है, आणि आपलं जीवन एकच संधी आहे, दोबारा अवसर नहीं. पुन्हा संधी नाही. और स्वर्ग में हमेशा के लिए स्थिर किया हुआ वचन के द्वारा आपको ये समझाया जा रहा है. आणि स्वर्गामध्ये निरंतर स्थिर केलेल्या वचनाच्या द्वारे तुम्हाला हे समजून सांगत आहे. मैंने सोचा अगर थोड़ा भी कुछ अगर उसका बारे में नहीं बोला तो आप भी सोचेगा प्रभु दास ने पूरा मतलब बैकग्राउंड डालते डालते करत. आणि मग थोडं पण त्याच्या संबंधाने नाही जर बोललं तर तुम्ही प्रभू म्हणाल की प्रभूच्या दासाने फक्त रूपरेषा सांगत सांगतच वेळ घेतला. अभी दूसरा बात का शुरुआती की अभी, आणि दुसरी जी गोष्ट आहे त्याची सुरुवातच केली. ये कब पूरा होगा मुझे भी नहीं मालूम. आणि हे केव्हा पूर्ण होईल मला पण नाही माहिती. जानना चाहिए ना, हे जाणायला पाहिजे ना. कुछ तो जाना, काही जाणलं का? कुछ जाना. काही जाणलं का? वो आउटलाइन में क्या क्या जाना. आणि त्या आउटलाईन मध्ये काय काय जाणलं? आउटलाइन इतना गहरा है तो विषय कितना गहरा रहे. आणि आउटलाईन रूपरेषा एवढं गहन आहे तर मग तो विषय किती गंभीर राहील. समझ में आया, समजलं? समझना चाहता है क्या. आणि समजून घेण्याची इच्छा आहे ना. ऐसा क्लास चलने की इच्छा है क्या. अशा प्रकारे क्लास चालण्याची इच्छा आहे का? प्रार्थना करो, प्रार्थना करा. वही वचनों के द्वारा आप सबको बहुत आशीष दे. या वचनाच्या द्वारे प्रभू आपल्या प्रत्येकाला खूप आशीर्वाद देव. प्रभु को महिमा दे. प्रभूला गौरव मिळो.